आहे विद्या आणि दुसरा आहे अविद्या. विद्या म्हणजे जे चांगलं ज्ञान आहे, हं? जे पूर्ण भगवंताविषयी जी माहिती आहे ती विद्या आहे. आणि भगवंतांना सोडून किंवा भगवंतांपासून जे दूर घेऊन जाते ती अविद्या आहे. जसं आजकाल शाळामध्ये आहे, शाळेमध्ये काय लिहिलं असतं, अमुक अमुक विद्यालय. विद्यालय म्हणजे विद्येचं घर, विद्येचं आलय. पण तिथे जर विद्येच्या ऐवजी अविद्या शिकवली गेली, म्हणजेच जे शाळेमध्ये शिकवतो त्याचा उद्देश असतो की आपण ते शिकून काहीतरी नोकरी करावी, काहीतरी आपल्याला नोकरी लागावी, असा एक उद्देश आहे शाळेमध्ये शिक्षण घेण्याचा, म्हणून त्याला विद्या म्हणायचं. आणि जर शाळेमध्ये गेल्यानंतर जर दुसरंच काहीतरी शिकवलं तर ती झाली अविद्या. मग त्या अविद्याचा काहीच फायदा होणार नाही, उलट ते आपल्याला नुकसानदायक ठरेल. अशा प्रकारे विद्या विनय संपन्ने, अध्यात्मामध्ये जर हा विचार केला, तसं खरं विद्या तर ही आध्यात्मिक विद्या जी आहे तीच खरी विद्या आहे. आध्यात्मिक विद्या सोडून जेवढ्या काही विद्या आहेत हे सगळं अविद्या. जड विद्या मायेर वैभव, भक्तिविनोद ठाकूर सांगतात की ही जड विद्या आहे किंवा त्याला अविद्या म्हणा. आपण जे पदार्थाचं ज्ञान घेतो, दोन असतं, एक असतो पदार्थ, एक असतो आत्मा. तर पदार्थाचं ज्ञान घेतो ते अविद्याचं आहे किंवा जड आहे, जड आहे. ही वस्तू कशी आहे? जड आहे, जड. याला म्हणायचं पदार्थ. याचं ज्ञान म्हणजे काय? हे झालं अविद्या. पण जे चेतन तत्व आहे, आत्म्याचं, परमात्म्याचं जे ज्ञान आहे, भगवंताविषयी ज्ञान आहे, ते खरं ज्ञान आहे, म्हणून त्याला म्हणलेलं आहे विद्या. पण आता लोकांना भ्रम असा आहे की विद्या आणि अविद्यामध्ये फरकच कळत नाही. तर असा उलटाच प्रचार आता आहे की शालेय शिक्षण, पुस्तकाचं शिक्षण, पदार्थाचं शिक्षण, हे सगळं जे शिकतो आपण, हे सगळं विद्या वाटतं. आणि गीता भागवत सगळं अविद्या वाटतं लोकांना. कारण असं वाटतं की ह्याचा काय उपयोग आहे, हे नाही वाचत चालतंय. हे जड वाटतं, भगवद्गीतेचं ज्ञान जड वाटतं. बघा, तुम्हाला जर आता मी शाळेतलं काय सांगायला गेलं तर उलट तुम्हाला समजेल लवकर, पण भगवद्गीतेत सांगायला आलं की कसं तरी जड जड होईल. शाळेतली पाठ होतील उत्तर लवकर, पण गीतेचा श्लोक पाठ होणार नाही. म्हणजे गीतेचं ज्ञान जड झाले कलियुगातल्या लोकांना. खरं तर हे आहे साधं ज्ञान आत्म्याबद्दलचं, हे सोपं. हेच जड वाटायला लागलंय. खरं जड ज्ञान तर ते आहे जे आपण पदार्थाचं करतो, जे काही बाहेरचं ज्ञान आपण घेतोय, हे खरं जड आहे. म्हणून म्हणले जड विद्या मायेर वैभव, हे मायेचं वैभवच आहे. एखादा व्यक्ती म्हणू शकतो की माझ्याकडे एवढ्या मोठ्या डिग्र्या आहेत. किती डिग्र्या आहेत? मी ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, पीएचडी केली, डबल पीएचडी केली, ट्रिपल पीएचडी केली. मी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मधला रँकर आहे, मी अमुक आहे, मी नोबेल प्राइज मिळवलेला आहे, माझ्याकडे एवढी सर्टिफिकेट आहेत कॉलेजची. बघा म्हणे, हे मग भक्तिविनोद ठाकूर काय म्हणतात, हे सगळं मायेचं वैभव आहे म्हणे. वैभव कुणाचं? हे मायेचं. म्हणजे आपण मी सुद्धा लहान असताना, लहान असल्यापासून ना अजूनही माझ्याकडे आहे, तर एक फाईल केली मी. आणि लहान मध्ये म्हणजे माझ्या इयत्ता पहिली पासून कॉलेज जीवनापर्यंतचे सगळे सर्टिफिकेट एका फाईलमध्ये लावून ठेवले. मग मला हा उत्कृष्ट भाषण केले, पहिला नंबर आलेला आहे. आणि मग काय हस्ताक्षर चांगला आहे म्हणून पहिला नंबर आलेला आहे. आणि मग शाळेमध्ये MTS NTS स्कॉलरशिप, हे ते सगळं असं लावून ठेवलेलं आहे फाईलमध्ये. आणि मला वाटलं की याचा कुठेतरी फायदा होईल पुढे जाऊन. पण दुर्दैवाची गोष्ट, त्याचा काहीच फायदा झाला नाही मला. दुर्दैव म्हणा सुदैव म्हणा, एवढं फाईल गच्च भरली सर्टिफिकेटनी. खेळातली सर्टिफिकेट, भाषणातली सर्टिफिकेट, शाळेतली सर्टिफिकेट, मार्कशीट 10वीचे 12वीचे, आणि भरपूर काही गोळा केलं. पण नंतर नंतर लक्षात आलं की जड विद्या मायेर वैभव. ज्या दिवशी आपण मरणार त्या दिवशी काय सर्टिफिकेट ठेवणार का आपल्या जवळ? सर्टिफिकेट एवढे मार्क पाडले होते एवढं. तर ते सर्टिफिकेट जे आहे हे सगळं विद्या आहे. अविद्या आपण गोळा केलं सगळं. आणि काय केलं, हा, हे जी खरी विद्या आहे त्याला बाजूला सारला, त्याचा अभ्यासच केला नाही, तेव्हा जड वाटायला लागलं. ओ, ती संस्कृत भाषा, ते गीतेचे श्लोक, बापरे बाप, काही जमत नाही आपल्याला, असं वाटायला लागलं.
म्हणले की विद्या नेमकी काय आहे? विद्या आहे भगवंतांसंबंधीचं ज्ञान जे आहे आध्यात्मिक, तीच खरं ज्ञान विद्या आहे. बाकी तर सगळं मंडळींनो, सगळं पदार्थाचं किती जरी ज्ञान घेतलं तर काय, तेवढ्यापुरतं काहीतरी फायदा थोडासा होतो त्या संसाराचं ज्ञान घेऊन, पण जास्त काही आध्यात्मिक लाभ होत नाही. उदाहरणार्थ, आता पहा, आता ह्या माईकचं ज्ञान मला नाहीये, हे कसं चालू करायचं काय मला माहित नाहीये, आणि मी मेलो, मला ज्ञान न घेताच मेलो, काय नुकसान झालं का हो माझं? कसा हो मेला? त्या माईकचं ज्ञान न घेता हो मेला. एवढं ज्ञान घेऊन जायचं होतं की कसं चालू करायचं, बंद करायचं, असा कसा गेला? असं असं होऊ शकतं का? हे मोबाईल चालवायचं शिकला नाही की हो, एवढा आयफोन आणलाय की हो, नाही घेतलं तरी चालतंय ज्ञान. एखाद्याला मोबाईल नाही चालवता येत तरी ती बोटं नाही फिरवता आली तरी चालतील, पण माळेवर बोटं फिरवता आली पाहिजे. बऱ्याच माताजींना मी बघितलं काल तांदळवाडीमध्ये, त्यांना ती माळेचा हातच फिरवणार. म्हणलं मिसरी घासताना, तंबाखू खाताना कसं हात बोट ती बोट अशी झाली त्यांची, हातच होईना त्याचा असा, ते हात होईना. मग ती एक माता समजावून सांगायला लागली तिला, "अगं, असं माळ धर, असं वड. पण तिला ती माळ काही वडायलाच येईना. म्हणजे काय झालं हे? हा, ते सवय झालेली आहे अविद्येची. हा? म्हणून जेव्हा एखाद्या हे जे ज्ञान घेतो आपण भगवंताविषयीचं, ते जड वाटायला लागतं आम्हाला. आणि म्हणून खरी विद्या काय आहे हे आम्ही समजायला पाहिजे. नाहीतर मग काय होईल, आम्हाला समजणार नाही की आम्ही इतकी अविद्या गोळा करत आहे. एखाद्याला वाटेल की अरे मी आता सायकल चालवायला येत नाही मला, एखाद्याला टू व्हीलर चालवायला येत नाही, कोणाला चारचाकी चालवायला येत नाही, आणि तो मेला. काय नुकसान झालं मला सांगा त्याचं? काहीच नुकसान नाही झालं. पण एखादा व्यक्ती जर नामस्मरण न करताच मेला, गीता न वाचताच मेला, किती मोठं नुकसान आहे. हा फरक काय येत नाही लक्षामध्ये. सत्संग न करताच मनुष्य जीवन वाया गेलं, त्याचं किती मोठं नुकसान आहे. बाकीच्या गोष्टी नाही आल्या तर नाही काय फरक पडत. हम्म? हा. तसंही लहानपणापासून मला खेळण्यामध्ये फार आवड नव्हती. मला खेळायला फार आवड नव्हती. बरेच जण म्हणायचे तुला खेळायला आवडत नाही, तुझं कसं होणार? काय होतं म्हणजे, मला जर क्रिकेट नाही आवडलं, मला दुसरा कुठला खेळ नाही आवडला, तर असं मला आवडायचं फार, कबड्डी खेळायला फार आवडायचं लहानपणी. हा, म्हणजे फार, म्हणजे मला फार आवडायचं कबड्डी खेळायला, पण मला क्रिकेट कधीच आवडलं नाही. तो माझा स्वतःचा प्रश्न होता ना. पण क्रिकेट आलं नाही म्हणून माझं जीवन वाया गेलं का? इवन माझ्या घरातले पाहुणे रावळे सुद्धा मला जबरदस्ती म्हणायचे की तू क्रिकेट खेळलं पाहिजेस. हा, तू तू खेळतच नाहीस, तुझं कसं होणार? म्हणजे लोकांना असं वाटतंय की नाही, हे केल्याशिवाय गत्यंतरच नाही. किंवा शाळेत गेला नाही एखादा विद्यार्थी, शाळा शिकला नाही म्हणजे शाळा शिकल्याशिवाय आता तुझं काही खरंच नाही, असं नाही. खरं काय मी तुम्हाला सांगतात, भगवद्गीता ना वाचली नाही, नामस्मरण केलं नाही, सत्संग केला नाही, कथा कीर्तन ऐकली नाही, तीर्थयात्रा केली नाही, तर ते वाया गेलं जीवन हो. हे खरं सांगतो, हे खरं आहे. पण हे खरं सोडून लोक म्हणतात की नाही नाही, हे तू नाही केलं तर तुझं जीवन वाया गेलं. म्हणजे अविद्या आणि विद्या याच्यामध्ये कन्फ्युजन झालं लोकांचं. विद्येला अविद्या म्हणतायत, अविद्येला विद्या म्हणतायत, आणि मग खरी विद्या तर बाहेर राहिली. म्हणून हा एक फरक सांगितला. विद्या विनय संपन्ने, ज्याने विद्या ग्रहण केलेली आहे. कोणती विद्या ग्रहण केलेली आहे? आत्मा आणि परमात्मा. आत्मा म्हणजे या शरीराच्या आतमध्ये, हृदयामध्ये असं अंगठ्याच्या आकाराचे भगवंत आहेत, ते परमात्मा आहेत, आणि एक आत्मा पण आहे. एका झाडावर, एक फांदीवर एक दोन पक्षी बसलेले आहेत, आणि एक पक्षी काय करतो, एक फळ खातो, पिकलेला पेरू खातो, आणि दुसरा पक्षी त्याला बघत आहे. तशाच प्रकारे या हृदयामध्ये एक आत्मा आहे आणि एक परमात्मा आहे. आणि आत्मा काय करत आहे? ज्याला वाटेल तसं वागत आहे. आत्मा कार्य करत आहे. आणि परमात्मा म्हणजे भगवंताचं विस्तारित रूप आहे. स्वतः भगवंतच हृदयात येऊन बसलेले आहेत, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, आणि ते बघताय तुम्ही काय काय करताय, तुम्ही काय काय करताय. म्हणजे सर्वांना साक्षी भगवंत आहेच.
प्रत्येक गोष्ट तुम्ही करताय त्याला साक्षी भगवंत आहे, तुम्हाला पाहताय. तुम्ही कॅमेराच्या निगराणीमध्ये आहात. मॉलमध्ये वगैरे गेल्यावर लिहिलेलं असतं, यू आर अंडर सीसीटीव्ही. तुझी सीसीटीव्ही लावलेला आहे, तसं भगवंतानी ते कॅमेरा लावलेला आहे. तुम्हाला सगळं काही भगवंत पाहत आहे. हे ज्ञान ज्याला आहे ते विद्या झालं की आत्मा पण आहे, परमात्मा पण आहे. म्हणजे लोकांना याच्यामध्येच कन्फ्युजन आहे की आत्मा म्हणजे काय नेमकं, परमात्मा म्हणजे काय, भगवंताविषयीचं ज्ञान दोन आहे. एक आहे अथा तो ब्रह्म जिज्ञासा. काय जिज्ञासा आहे? मी आत्मा आहे आणि हे परमात्मा स्वतः भगवंत आहेत हे जाणून घेतलं पाहिजे. मी शरीर नाही, मी कोण आहे? मी आत्मा आहे. हे जाणून घेणं म्हणजे अथा तो ब्रह्म जिज्ञासा. आणि याच्या पुढची पायरी आहे तत्व जिज्ञासा. तत्व जिज्ञासा म्हणजे त्या आत्म्याचा आणि परमात्म्याचा काय संबंध आहे त्याला म्हणायचं तत्व जाणणे, त्याला म्हणायचं तत्व जिज्ञासा. एक आहे ब्रह्म जिज्ञासा, एक आहे तत्व जिज्ञासा. हे दोन्ही ज्यांनी केलेलं आहे की मी कोण आहे, कुठून आलो, मी कुठं जायचंय, मला त्या परमात्म्याचा भगवंताचा काय संबंध आहे माझ्याशी, हे सगळं जाणणारा व्यक्ती विद्यावान. तो ती खरी विद्या. सगळ्या गावाचं माहिती आहे. बऱ्याच लोकांना न्यूजपेपरमध्ये इतक्या न्यूज असतात आणि मोबाईलमध्ये एवढ्या न्यूज असतात, सगळं खडानखडा सांगतात. आज काय झालेलं आहे अपडेट लगेच त्यांच्याकडे असतं. जगाच्या पाठीवर कुठं काय झालेलं आहे. आता रशियाचा पंतप्रधान भारताला भेट दिली, आता पार्लमेंटमध्ये हे झालं ते झालं, ते सगळं अपडेट तिकडं मोबाईलमध्ये, तिकडं झालं की लगेच मोबाईलमध्ये ते आलं की लगेच असते, सगळं अपडेट आहे. पण याचा फायदा काय? समजा आयुष्यभर सगळं माहिती आहे तुम्हाला, तुम्हाला इतिहास सगळा माहिती आहे, बाग मुघलांपासून इंग्रजांपासून सगळा इतिहास माहिती आहे, परंतु फायदा काय? आणि तुम्ही मेल्यानंतर काय फायदा झाला तुम्हाला? पण आपल्याला हे माहित पाहिजे की हे प्रभुपाद कोण आहे, तुकाराम महाराज कोण आहे, त्यांचे गुरु कोण आहे, त्यांचे गुरु कोण आहे, ती परंपरा कुठली आहे, कुठल्या परंपरेनं कुठलं ज्ञान दिलं, द्वैतवाद काय, अद्वैतवाद काय, कुठल्या तीर्थाची माहिती काय, कुठलं तीर्थ कुठे आहे, कुठल्या संतांनी काय उपदेश केला, त्यांच्या जीवनात काय घडलं, भगवंतांनी कोणत्या लीला केल्या, पांडुरंगाने काय काय लीला केल्या, श्रीकृष्णाने गोकुळात काय लीला केल्या, प्रभू रामचंद्रांनी काय लीला केल्या, नरसिंह भगवंत कधी प्रकट झाले, कुठल्या युगात प्रकट झाले, हे सगळं सांगायला विचारलं तर काही सांगता येणार नाही. ध्रुव बाळ कुठल्या युगामध्ये येऊन गेले, प्रल्हाद महाराज कुठल्या युगामध्ये येऊन गेले, हे सगळं डोक्यात फिट पाहिजे. हे झालं ज्ञान. पण आपल्या डोक्यात सगळं फिट आहे की कोण कधी येऊन गेला, कधी भारताला स्वातंत्र्य मिळालं, कधी हे झालं ते झालं ते झालं ते झालं, सगळं तोंडपाठ आहे आमचं. सण सणावळ्या पाठ करून करून युपीएससीची परीक्षा देऊन कलेक्टर होते, काय उपयोग आहे? पण त्याला हे माहित नाही की रामायण कधी घडलं. हे रामायण कधी घडलं त्याला माहित नाही. रामाच्या आईचं नाव काय हे माहित नाही. रामाच्या बायकोचं नाव काय माहित नाही. रावणाला किती बायका होत्या, दशरथाला किती बायका होत्या, काहीच माहित नाही लोकांना. आणि मग काय करणार? म्हणून ही अविद्या घेऊन डोक्यामध्ये बसलेला आहे, त्याचा काहीच फायदा होणार नाही. मायेर वैभव, हे सगळं मायेचं वैभव आहे. आणि त्यामुळे काय होईल? जड आहे, जड. आणि जडमुळं काय होतं, असं दबलं जातं माणूस हे जड ज्ञानावर. तर हे काय करू नका ते मांजराला. जनरली काय करत आहे हे आपल्या लक्षात येत नाहीये. तर एखादा व्यक्तीला भगवंताविषयी ज्ञान झालं, शास्त्राविषयी ज्ञान झालं, गीता भागवताविषयी ज्ञान झालं, हे ज्ञान अनादी काळासाठी राहणार आहे आपल्याकडे. गजेंद्र नावाचा हत्ती होता. तो हत्ती इंद्रदुम्न राजा होता पूर्वजन्मामध्ये. आणि त्याने पूर्वजन्मामध्ये काय केलं होतं? भागवताचे श्लोक पाठ केले होते. भागवत माहिती आहे आपल्याला, म्हणजे आता ही गीतेमध्ये पण श्लोक आहेत, पण त्याने ते श्लोक पाठ केले होते. मग श्लोक पाठ केले, काही कारणास्तव त्याचा मृत्यू झाला, त्याला शाप भेटला त्या राजाला की तो हत्ती हो, कारण थोडा त्याने अपराध केला होता, म्हणून त्याला शाप भेटला की हत्ती होण्याचा. आणि मग काय झालं, पुढच्या जन्मामध्ये तो हत्ती बनला. आणि मग हत्ती बनल्यानंतर एकदा जंगलाचा राजा बनला. तिकडे पण राजा होता ना, तिकडे पण राजा बनला जंगलाचा. आणि मग जंगलामध्ये त्याची बायको, त्याची मुलं, ते सगळं शेकडोंचा परिवार घेऊन एकदा जंगलामध्ये, इतका मोठा हत्ती होता हा की याला वाघ आणि सिंह सुद्धा घाबरायचे.
इतका मोठा हत्ती होता. आणि मग तो जंगलामध्ये गेला, आणि जंगलामध्ये गेल्यानंतर तळ्यामध्ये पाणी प्यायला गेला तो हत्ती. आणि तळ्यामध्ये गेल्यानंतर एक मोठी मगर आली, आणि त्या मगरीने काय केलं, त्या हत्तीचा पाय पकडला. मग हत्तीचा पाय पकडल्यानंतर त्याने भरपूर प्रयत्न केले, स्वतःही प्रयत्न केले, आणि त्याचे जे बायको मुलं होती त्या हत्तीचे सगळे, त्यांनी पण प्रयत्न केले की त्याला सोडवण्याचा. पण ती मगर एवढी शक्तिशाली होती, कारण प्रत्येकाचं एक क्षेत्र असतं ना. मगर नेहमी पाण्यामध्ये शक्तिशाली राहते, आणि हत्ती कुठे राहतो, जमिनीवर शक्तिशाली असतो. हत्ती पाण्यात शक्ती चालत नाही हत्तीची, आणि मगरीची शक्ती जमिनीवर चालत नाही. मगरीने पाय धरून ठेवला, आणि पाय काय सोडेना मगर. आणि मग त्यावेळेला त्या ठिकाणी सगळे वैतागून निघून गेले, मुलं बायका. म्हणले तुझ्या नशिबात आहे, आता तू कर म्हणले काय करायचं. अशा प्रकारे त्या हत्तीने हजारो वर्ष पाण्यामध्ये संघर्ष केला. कुणाशी? त्या मगरीशी. आणि त्या मगरीला शेवटी काहीच उपाय होईना, एकटाच राहिलेला आहे असं म्हटल्यानंतर त्याने त्या ठिकाणी त्या सरोवरामधलं एक कमळाचं पुष्प घेतलं, आणि असं सोंडेमध्ये धरलं, आणि भगवंतांना हे गोविंद, हे मुकुंद म्हणून असं भगवंतांना अर्पण केलं. तात्काळ भगवंत आले, सुदर्शन चक्र सोडलं भगवंताने, त्या मगरीचं मुंडकं कापलं, आणि त्याची सुटका केली त्या गजेंद्र हत्तीची. तर त्यानंतर गजेंद्र भगवंत प्रकट झाले गजेंद्रच्या पुढे. त्यावेळेला गजेंद्र हत्ती असून सुद्धा सुंदर सुंदर श्लोक बोलायला लागला संस्कृत भाषेमधले. मग त्याचं विचारलं की या हत्ती असून सुद्धा ह्याला श्लोक कसे काय येतात बरं? तर पूर्व काळामध्ये जेव्हा तो राजा होता तेव्हा पण तो भक्तच होता, त्यांनी पाठ केले होते श्लोक, आणि ते श्लोक त्याला आठवले. हत्तीच्या शरीरामध्ये सुद्धा त्याला आठवलं, भागवत आठवलं, गीता आठवली, आणि त्याने भगवंतांना म्हणून दाखवलं, आणि भगवंत फार प्रसन्न झाले. भागवत उघडा, भागवतामध्ये आहे गजेंद्रच्या प्रार्थना म्हणून आहे, फार सुंदर आहे. म्हणजे विचार करा की हे जे ज्ञान आहे हे कधी नष्ट होत नाही, हे खरं ज्ञान. हे या काळात त्या काळात कधी शिळं होत नाही, काय होत नाही, काय नाही. आजकाल नवीन नवीन शोध लागतात विज्ञानामध्ये, ते विज्ञानाचे शोध, आजचा शोध उद्या शिळा होऊन जातो. आज लावलेला एखादा शोध आहे समजा, तर उद्या त्याचा काही जास्त वापर होत नाही, नवीन शोध लावला जातो काहीतरी, आणि मग ते टाकून दिलं जातं. जसं पूर्वी, आता तुम्ही काय, पहिले लोक काय धान्य दळण्यासाठी मग वेगवेगळं कांडायचं कुटायचं, आता गिरणी आल्या, कोणी वापरतंय का? ते जुना शोध कोणी वापरतंय का? नाही. नवीन शोध घेतला लगेच आपण, नवीन. आता ते पण गेलं, आता सगळं ऑटोमॅटिक आलेलं आहे, सगळ्यांच्या घरी गिरणी झाली छोट्या 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 मिक्सर सारख्या. आता उद्या ते पण जाईल, काहीतरी नवीनच येईल, काहीतरी होईल. बरोबर आहे की नाही? म्हणजे अशा प्रकारे हे सगळं संसारामध्ये चालत राहतं, कमी जास्त कमी जास्त. पण भगवंतांविषयीचं ज्ञान, हे गीता भागवत, हे कधी शिळं होत नाही, ते नेहमी ताजं राहतं, नित्य नवीन राहतं, तेवढाच आनंद प्रदान करतं. पुन्हा 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 चैतन्य महाप्रभूंनी ध्रुव बाळाची कथा 108 वेळा ऐकली, कारण त्यांना पुन्हा पुन्हा नित्य नवीन रस प्राप्त व्हायचा त्या कथेमध्ये. आणि म्हणून हे ज्ञान जे आहे हे आनंद प्रदान करणारं ज्ञान आहे. बघा, शाळेमध्ये मुलं असतात ना, तुम्ही सगळे शाळा शिकलेला आहे, बरेच शाळा शिकलेले आहेत, आणि मग शाळेतल्या लहान मुलाला त्याला जर एखादं पुस्तक दिलं, अभ्यास कर म्हटलं, 100% मुलांना, प्रत्येक जीवाला अभ्यास हा नकोच वाटतो. अभ्यास करावा असं कुणाला वाटतं का? रात्रंदिवस जागावं, अभ्यास करावा असं वाटत नाही कुणाला, नकोच वाटतं. कधी पाठ होणार आहे, पाठ होऊ नये, अजून पाठ होऊ नाही, फार आहे, लय जड आहे असं वाटतं, असं होतं. पण एखाद्याला हरे कृष्ण कीर्तनामध्ये नाचायला लावावं, बारक्याला लहान मुलांना, कंटाळा आलाय, कशाला नाचू मी, नाही, लय बोर व्हायला, असं नाही होत. 2 हात वर करून नाचायला काय अवघड नाही. म्हणजे हे इट इज क्वाईट नॅचरल, हे फार सरळ, म्हणजे नैसर्गिक आहे. ते सोडून आपण काय जबरदस्ती त्याला मग नाही, तुला ते पाठ करायचंच आहे, तुला ते करायचंच आहे. अशा प्रकारे भगवंताविषयी जे ज्ञान आहे ते विद्या आहे, आणि या संसाराविषयीचं जे ज्ञान आहे ते अविद्याचं आहे. ज्याचा काही अध्यात्माशी संबंध नाहीये, अशा गोष्टींचं ज्ञान गोळा करत राहणे. आमचे गुरु महाराज सांगतात की लोक कशाचा अभ्यास करतात, किड्या मुंग्यांचा अभ्यास करतात. आम्ही 12वीला होतो, बायोलॉजीमध्ये आम्हाला ते कॉकरोच, झुरळ फाडायचा प्रयोग होता. त्या झुरळाची जशी पायाची टाचणी ना अशी धरायची,
आणि मग असं फाडायचं झुरळ, आणि त्याचं डिसिक्शन करून ते आतमध्ये बघायचं काय काय, त्याला किती पाय येतं, काय येतं, झुरळाचं हृदय कुठं आहे, झुरळाचा छातीचा पिंजरा कुठे आहे, झुरळाचा सगळा अभ्यास करायला होतो. तर बेडूक फाडायचा, झुरळ फाडायचं, मी असलं हे शिकवते. नाही शिकलं तरी काय फरक नाही पडणार. आमचे गुरु महाराज नेहमी सांगतात की काय लोक कसला अभ्यास करतात म्हणे, वर्मॉलॉजी. वर्मॉलॉजी म्हणजे किड्यांचा अभ्यास, आणि चष्मा लावून डोळ्यात असं किड्यांचा अभ्यास करतायत वैज्ञानिक लोक. आणि महाराज म्हणले मग 101% पुढचा जन्म त्यांचा पण किड्यांचाच होणार. आयुष्यभर ते किडेच केलेले आहे, किड्यांचा अभ्यास म्हणजे. अरे मनुष्य जीवन किड्यांचा अभ्यास करायला भेटलंय. खरं एखाद्या हुशार व्यक्तीने अभ्यास विचार केला, वर्मॉलॉजी त्याला मोठं नाव दिलेलं आहे इंग्रजीमध्ये. मनुष्याचं जीवन किड्यांचा अभ्यास करण्यासाठी, फक्त झुरळांचा अभ्यास करायचा, बेडकांचा अभ्यास करायचा. हे ज्ञान नाही भेटलं तर एक वेळ चालेल, पण गीतेचं ज्ञान जरूर पाहिजे, भागवताचं ज्ञान जरूर पाहिजे, रामायणाचं ज्ञान जरूर पाहिजे, तर जीवाचा उद्धार होऊ शकतो. विद्या विनय संपन्ने, विद्यावान कोण हे सांगण्यासाठी मी सगळं सांगतो तुम्हाला की विद्यावान कोणाला म्हणायचं, नेमकी विद्या. कारण गडबड आहे, फार शिकला हो आमका आमका, फार शिकला म्हणजे विद्या, त्याला लय विद्यावान म्हणायचं, त्याला विद्या प्राप्त केली असं होणे. खरा विद्यावान कोण, ज्याने भगवंताबद्दल ज्ञान घेतलंय, ज्याला भगवंताविषयी माहिती आहे. आणि म्हणून आपण नेहमी भगवंताविषयी ऐकलं पाहिजे, माहिती घेतली पाहिजे. ह्याला खरं विद्या म्हटलेलं आहे. एखादा मोठा कलेक्टर असेल, तो सुद्धा तुमच्या ज्याच्याकडे जो हरे कृष्ण मंत्रात जप करतोय त्याच्या पुढे फिका येतो, काही ज्ञान नाहीये त्याला, भगवंताविषयीच ज्ञान नाही, सगळ्या दुनियाचं ज्ञान आहे, काय उपयोग? बरोबर आहे की नाही? आपण किती हुशार आहे बघा. आपण कुणाचं ज्ञान घेतोय? आपण दुनियेचं ज्ञान घेत नाही, ज्याने दुनिया बनवली त्याच ज्ञान घेतोय. काय श्रेष्ठ आहे? ज्याने दुनिया बनवली त्याचं सगळं माहिती आहे आपल्याला. म्हणजे याचा अर्थ काय झाला, सगळ्या दुनियाचं ज्ञान आपल्याला आहेच. आणि म्हणून भगवंताविषयी माहिती करून घेतलं पाहिजे. आणि अशा व्यक्तीला म्हणलेलं आहे विद्या विनय संपन्ने, ज्याला खरं माहीत झालेलं आहे की आत्मा आणि परमात्मा कोण आहे. आता प्रभुपाद महाराज हे जेव्हा विदेशामध्ये गेले त्यावेळेला अनेक पत्रकार परिषद भरल्या, आणि पत्रकार परिषदेमध्ये वेगवेगळे लोक प्रश्न विचारायचे. तुम्ही जर युट्यूबला गेला तर एक मुलाखत तुम्हाला दिसेल, एका वैज्ञानिकाबरोबर प्रभुपादांची मुलाखत आहे. आणि त्या मुलाखतीमध्ये तो प्रभुपाद महाराजांना प्रश्न विचारतो, स्वामीजी ही गाई जे गाई, ह्या गाई आम्हाला गाईचं मांस फार आवडतं, तर आम्ही गाई कापून खातो म्हणे. तर प्रभुपाद म्हणले नाही, गाई पण गाईला मारणं पाप आहे. तो काय म्हटलं माहितीये का, म्हणलं गाईला मारणं का पाप आहे, माणसाला मारणं पाप आहे म्हणले, गाईला मारणं का पाप आहे. प्रभुपाद म्हणले तिच्या शरीरामध्ये पण आत्मा आहे, माणसाच्या शरीरामध्ये पण आत्मा आहे. मग ते म्हटले नाही नाही, मला हे मान्य नाही. तो वैज्ञानिक, तो सायंटिस्ट म्हणाला, अहो माणसाच्या शरीरात आहे मान्य करतो मी, पण गायीच्या शरीरात आत्मा नसतो म्हणे. आता गायीमध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे मला सांगा बरं तुम्ही. गाई पण चालते, बोलते, खाते, पिते, सगळं करते ना गाई, दूध देते. म्हणे नाही, गाई मारली तर चालते, गायीच्या शरीरात आत्मा नाही म्हणे. आत्मा नाही म्हणजे जीव नाही थोडक्यात. गाई काय प्लॅस्टिकची असते का? असं ते वैज्ञानिक म्हणायचं. आणि प्रोपात त्याला समजावून सांगतात, तो ऐकतच नाही. मग प्रोपात शेवटी म्हणतात, यू रास्कल, मूर्ख आहात तू मूर्ख आहेस म्हणतात प्रोपात. तरी त्याला काय वाटलं नाही. म्हणजे ते मानायलाच तयार नाही की गाईला आत्मा असतो म्हणून. तर हे काय घेऊन बसलाय तुम्ही. झाडं सुद्धा हालचाल करतात, हे झाडांचं वेगळ्या पद्धतीची हालचाल आहे. झाडामध्ये पण जीव आहे बरं का, झाडात पण जीव आहे, आत्मा आहे झाडामध्ये. आता बघा, झाड जर तोडलं तर चीक निघतो की नाही. जसं आपण बोट काय तुटलं तर रक्त निघेल की नाही. असं झाडामधून डिंक बाहेर पडतो, चीक बाहेर पडतो. झाडाला जसं आपली जखम भरून येते, तसं एखादी फांदी तोडली की परत त्याला फुटते, परत भरून येते, येते की नाही. झाडामध्ये जीव आहे, हे सुद्धा लोकांनी विचारच केला नाही जगातल्या, कुणीच केला नाही विचार की झाडामध्ये सुद्धा जीव आहे म्हणून. 100 वर्षापर्यंत
आजपासून 100 वर्ष मागं जावा, 100-125 वर्षापूर्वी सगळं जग म्हणत होतं झाडं निर्जीव आहेत, झाडं सजीव नाहीयेत, असं सगळं जग म्हणत होतं. मग भारतातलेच एक सायंटिस्ट वैज्ञानिक उभा राहिले, त्यांचं नाव जगदीश चंद्र बोस. हे जगदीश चंद्र बोस यांनी काय केलं, हे शोध लावला की झाडं पण सजीव आहेत, त्यांना पण जीव आहे, त्यांच्यामध्ये आत्मा आहे. आणि मग त्यांना नोबेल प्राइज मिळालं, त्यांना बक्षीस दिलं सरकारने. तोपर्यंत लोक म्हणत होते झाडं नाही, झाडाला त्रास देणं सुद्धा पाप आहे, माहितीये का तुम्हाला? झाडं कापणं सुद्धा पाप आहे, माहितीये का तुम्हाला? कारण झाडं सजीव आहे. आता मी असे माईक 10-15 माईक तोडले तर पाप नाहीये, कारण निर्जीव आहे. पण झाडं तोडणं पाप आहे. महाभारतामध्ये एका ठिकाणी उल्लेख येतो की महाभारतामध्ये म्हटलेलं आहे म्हणजे एकतर झाड तोडायला नाही पाहिजे, आणि जर तुम्ही झाड तोडलं तर एक झाड तोडलं तर 10 झाड आधी लावायला पाहिजेत, ती मोठी व्हायला पाहिजेत, आणि मग एक झाड तोडण्याचा तुम्हाला अधिकार आहे. कारण झाडांना सुद्धा जीव आहे, प्राण आहे, त्यांच्यामध्ये पण आत्मा आहे झाडामध्ये. पण हे विदेशातले वैज्ञानिक लोक मान्यच करत नाहीत, आणि म्हणून ते झाडं तोडले तर चालतात, गायी मारून खाल्ल्या तरी चालतात, असं लोकांचा प्रचार आहे. मग ह्यांना काय हुशार म्हणायचं का, विद्यावान म्हणायचं का? हे तर मूर्ख झाले ना. अविद्या झाली, त्यांच्याकडे ज्ञान नाहीये त्यांना. मग जो व्यक्ती ज्याला ज्ञान झालेला आहे, भगवंत कोण आहे, आत्मा कोण आहे, तो व्यक्ती काय करतो, सर्वांमध्येच आत्मा पाहतो. सर्वांमध्येच आत्मा पाहतो. सर्वांमध्ये म्हणजे कुणामध्ये? पुढे दिलेला आहे, ब्राह्मणे कवी हस्तिनी शुनी चैव श्वपाके च. एखादा ब्राह्मण असेल, एखादा गाय असेल, एखादा हत्ती असेल, कुत्रा असेल, आणि चांडाळ. आता एक एक बघूया आपण. आता गाय, आता गायीच्या शरीरामध्ये आत्मा असतो, मी आधी सांगितलं. त्यानंतर मनुष्याच्या शरीरामध्ये आत्मा आहे. आता मी बघत आहे इथे, मी आता ह्यांना बघत आहे, तर हे एक मनुष्य आहे. इथंच एक आता गाय आणा, इथंच एक आता कुत्रा उभा करा, इथे एक हत्ती उभा करा, आणि एक अतिशय चांडाळ. चांडाळ कुणाला म्हणतात ते आधी समजून घ्या. जो डुकराचं आणि कुत्र्याचं मांस खातो त्याला चांडाळ असं म्हणतात. म्हणजे अतिशय समाजातला खालच्या स्तराचा व्यक्ती, ज्याला मांस कोणाचं खावं हे सुद्धा कळत नाही, तर त्याला चांडाळ म्हणतात. हे सगळे उभा केले असे पुढे असे वळेल, तर सगळ्यांना सगळ्यांना समान समजतो तो व्यक्ती. का? सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्ता स्मृतिर्ज्ञानम अपोहणम च. भगवंत सर्वांच्या हृदयामध्ये आहेत. यांच्या शरीरामध्ये, ब्राह्मणाच्या शरीरामध्ये आत्म्यात आत्मा पण आहे, परमात्मा पण आहे. बघा, गायीच्या शरीरामध्ये भगवंत आहेत का? बोला. असणार नक्की. ठीक आहे. त्यानंतर बोला, कोण आलं? हत्ती, भगवंत आहेत, आत्मा आहे. ओके. पुढं कुत्रा, भगवंत आहेत, कुत्र्या शरीरात भगवंत. बर, ठीक आहे. पुढे का आता काय उभा केले? चांडाळ, जो डुकराचं मांस खातो, त्याच्या शरीरात भगवंत राहतील का? नाही राहणार. नक्की सांगितले. जो डुकराचं मांस खातो त्या शरीरात कसं राहायचं भगवंताने? राहायला पाहिजे का? तुम्हाला फसवलं मी, तुम्हाला समजलं नाही सिद्धांत. हा, डुकराचं खाऊ द्या नव्हे, डुकराच्या सुद्धा शरीरात भगवंत आहेच की. हा, भगवंताचं दयाळू स्वरूप पुढे येतं मंडळीनो. एखादा जीव आहे, कर्मानुसार डुक्कर बनला, तरी असा एक मित्र आहे, असा एक मित्र आहे जो कधीच साथ सोडत नाही. आपण डुक्कर जरी झालो तरी भगवंत येतात आपल्या बरोबर. आपला एखादा मित्र आहे, आपल्या एखादा मित्रांना जर काही वाईट नाद लागला त्याला, आणि तो तिकडं गेला आणि तुम्हाला आवडलं नाही, तुम्ही जाणार नाही तिकडं, बरोबर आहे की नाही? जा म्हणणार, मर जा, तुला लय सांगितलं समजावून ऐकत नाही तू. पण भगवंत असे आहेत की त्या मित्राची एवढी काळजी आहे, त्या जीवाची एवढी काळजी आहे, तुम्ही डुक्कर जरी बांधला तरी भगवंत तुमच्या शरीरातनं हलत नाही. तुम्ही मुंगी जरी झाला तरी भगवंत तुमच्या शरीरातनं हलत नाही. ते परमात्मा स्वरूप भगवंताचं हृदयामध्ये राहतच.
मुंगी असू द्या, कुत्रा असू द्या, डुक्कर असू द्या, हरिण असू द्या, बोकड असू द्या, माणूस असू द्या, कुणी असू द्या, तुम्ही काहीही करा, भगवंत सर्वांच्या हृदयामध्ये आहे. कळालं का तुम्हाला? भगवंताने कुठे जाईल? भगवंत, एक किडा असतो बघा, एक किडा पावसाळ्यामध्ये, एक किडा असतो जो शेणामध्ये किंवा संडासमध्ये सापडतो बघा. जो काय करतो? शेणाच्या गोळ्या करतो असं पावसाळ्यामध्ये. तो कुठंही आढळत नाही. तो फक्त पावसाळ्यात आणि घाणीतच, त्या विष्ठेमध्येच असतो किंवा शेणात असतो. त्या शेणाच्या गोळ्या किंवा त्या विष्ठेच्या गोळ्या करतो तो एक किडा आहे. त्याचं कामच ते आहे. जो नेहमीच त्या घाणीत राहतो किडा, तो किडा सुद्धा, त्या किड्याच्या सुद्धा हृदयामध्ये भगवंत असतो. भगवंताला आपण कुठं घेऊन गेलो? कर्म आपलं, पण भगवंताला आपण त्या विष्ठेमध्ये घेऊन गेलेलो आहे. पण तरी सुद्धा असं प्रेम त्या भगवंताचं आपल्यावर आहे, तरी सुद्धा आपल्याला वाचवण्यासाठी त्या किड्याच्या हृदयात पण भगवंत आहेत, परमात्मा रूपाने. तर गीतेमध्ये दाखवलंय बघा, ते प्रभू दाखवलं चित्र, कशा प्रकारे परमात्मा स्वरूप सगळ्यांमध्ये आहे. चित्रामध्ये दाखवलं, तुम्ही नंतर बघा की परमात्मा रूपाने भगवंत सगळ्यांच्या हृदयामध्ये, किड्याच्या सुद्धा हृदयामध्ये भगवंत आहे. मग किडा मारला चालतो का? नाही चालत. बघा, सर्वांवर प्रेम करायला आपली संस्कृती कशी शिकवते की ब्राह्मणापासून त्या कुत्र्यापासून त्या हत्तीपासून त्या चांडाळापर्यंत सर्वांच्याच हृदयामध्ये भगवंत आहेत. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे. कोणाही जीवाचा म्हणजे माणसाचाच नाही, मुंगी पासून हत्तीपर्यंत सर्वांचा, कोणाचाही मत्सर हेवा दावा नाही व्हायला पाहिजे, तरच भगवान विष्णूंची पूजा करायला लायक आहोत आम्ही. नाहीतर मग बरेच लोक मग मांसाहार करतायत, प्राण्यांना मारतायत आणि देवदेव करतायत, भगवंताला नाही. जसं की आता माझा हा हात आहे आणि ह्या हाताला काय केलं, रवी लोचन धरलं आणि ठोकायला लागले तो वरवट्याने. माझा हात सगळं ठोकायला लागले. आणि या हाताला काय करायला लागले, इथं इतकं रक्ताबंबाळ झालं, तुटले माझे बोट सगळे. आणि ह्यानी काय केलं, दुसरा हात घेतला आणि दुसऱ्या हाताला चांगलं तिळाचं तेल लावून मालिश करत आहे. आणि मला विचारलं, कसं वाटतंय प्रभूजी तुम्हाला? मी काय म्हणणार? मी काय बोलू सांगावं? एका हाताला इतकं मारले माझ्या ह्याने आणि एका हाताला सुंदर असं तेल लावून मालिश केले, मस्तपैकी गरम पाण्याने शेकला चांगला माझा हात. आणि मला विचारतायत, कसं वाटतंय प्रभूजी तुम्हाला आता? मी काय सांगू सांगा? काय सांगू? हा, हे दुखतंय आणि हा चांगला आहे, काय सांगू मी आता? मग मी प्रसन्न आहे का? मला बरं वाटेल का? नाही वाटणार. तसं विठू माझा लेकुरवाळा या शब्दाचा अर्थ काय? सगळेच लेकरं आहेत. कोंबडी जरी असली, बोकड जरी असला, ते भगवंताचा एक हात आहे. ती भगवंताचीच लेकरं आहेत ना. आणि इकडं माणसं असली तरी पण भगवंताचीच लेकरं आहेत ना. मग एखाद्यानं कोंबडी मारली आणि इकडं देवपूजा केली, जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे, बालाजीला जाऊन आला, पंढरपूरला पण जाऊन आला, आषाढी कार्तिकीला सगळं केलं, 4 वाऱ्या धरतो मी, मी हे करतो ते करतो सगळं करतो. पण इकडं इकडं कोंबडीला मारलं, मग भगवंत प्रसन्न होतील का? कारण सगळं भगवंताचंच आहे ना. कोंबडी पण भगवंताचीच आहे, मुंगी पण भगवंताचीच आहे, माणसं पण भगवंताचीच आहे. मग कुणाला जरी मारलं तरी भगवंत नाराजच आहेत तुमच्यावरती. वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे. भगवंतांची सेवा करण्यासाठी वर्म, वर्म समजतं का आपलं? वर्म, वर्म म्हणजे गुपित, हे खरं रहस्य आहे. भगवंताच्या सेवेचं रहस्य आहे. काय रहस्य आहे? काय रहस्य आहे भगवंताच्या सेवेचं? भगवंताच्या सेवेचं रहस्य आहे, सर्व जीवांना बरोबर घेऊन चला, सर्वांवर प्रेम करा. नाहीतर मग एकाला मारायचं, एखाद्याला असं. आपण तर प्राण्यांचं सोडून जाऊ, माणसामध्ये सुद्धा आपण तोच प्रकार करतो ना.
म्हणून म्हणलेलं आहे, इफ यू हेट कृष्ण, इफ यू हेट लॉर्ड कृष्ण, दॅट मीन्स यू हेट ऑल जीवा. हं? तुम्ही काय करत आहे? तुम्ही भगवंताचा तिरस्कार करत आहे, म्हणजे सगळ्या जीवांचा तिरस्कार करत आहे. आणि तुम्ही कुणा तरी जीवाचा तिरस्कार करत आहे, म्हणजे भगवंताचा तिरस्कार करत आहे. अजून एक सोपं उदाहरण देतो, समजलं नसेल तर. आता हे पाटील प्रभू जे आहेत, यांचा हा मुलगा आहे. मी जर मुलाला शिव्या दिल्या, तर पाटील प्रभूंना किती आनंद होईल? दुःख होणार की नाही? कारण त्यांचं कनेक्शन आहे. वडील आणि मुलगा म्हणून दोघांचं कनेक्शन आहे. मुलाला काही झालं तर बापाला दुःख होतंय, होतंय की नाही? तसं कोंबडीला काही झालं तर दुःख कोणाला होतंय? भगवंताला दुःख होतंय. कोंबडी कोणाचं लेकरू आहे? भगवंताचं लेकरू आहे. हे लोकांच्या डोक्यात कधी घुसणार? आणि म्हणून आत्मा आणि परमात्मा हे ज्ञान ज्याला झालेलं आहे, सगळ्यांच्या हृदयामध्ये भगवंत आहे, सगळ्यांच्या हृदयात आत्मा आहे. कुणालाच मारायचं नाही, कुणालाही ठेच पोचवायची, कुणाला तिरक्या नजरेनं बघायचं पण नाही, कापायचं आणि मारायचं लांबच्या गोष्टी आहेत. आणि म्हणून असा व्यक्ती भगवंताची पूजा करू शकतो. एक गोष्ट येते की नाही, पंढरपूरमध्ये नामदेव महाराजांची कथा येते. नामदेव महाराजांनी गरम गरम चपाती केलेली, भाकरी केलेली, काय असेल ते, आणि त्याला तूप लावायचं अजून बाकी आहे. तुपाची वाटी ठेवलेली आहे तिथे, आणि नामदेव महाराज जेवायला बसणार घरामध्ये, इतक्यात एक कुत्रा आला आणि त्याच्या ताटातली ती चपाती पळवून घेऊन गेला. आणि पळून जायला लागला, तिथून पळून जायला लागला. नामदेव महाराज त्या तुपाची वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या मागे पळायला लागले. अरे म्हणले, कोरडी चपाती खाशील, थोडं तूप तरी लावू दे मग खा. हं? असं त्या नामदेव महाराजांनी काय केलं, तुपाची वाटी घेऊन सगळे लोक हसायला लागले नामदेव महाराज. बघा, सर्वांमध्ये पाहिलं तर भगवंत आहेत, त्या कुत्र्याच्या हृदयामध्ये सुद्धा भगवंत आहेत. हं? खरं तर ते कोण कुत्रा बित्रा कोण नव्हते, साक्षात विठ्ठलच होते. तुम्ही विचार केला तर भगवंत आहेत, कुठूनही प्रकट होऊ शकतात. कुत्र्याच्या हृदयातनं पण भगवंत प्रकट होऊ शकतात. हं? माणसात, आपण माणसात पण माणसाला बघत नाही. कुत्र्यामध्ये कधी बघणार आपण भगवंताला? नाही, खरंच सगळ्यांच्या हृदयामध्ये भगवंत आहेत, कुत्र्याच्या पण आहेत. तुम्ही जर पाहिलं तर दुसरं तिसरं काहीच नाही या जगामध्ये, इतर कोणतीच सत्ता नाही, सगळीकडे भगवंतच आहेत. हे भगवंतच आहेत, हे भगवंत, हे भगवंत, झाड सगळं भगवंतच आहे. हे सगळे रिता ठाव नाही, सर्वत्र ब्रह्मच आहे, तुकाराम महाराज म्हणतात. सगळ्यांच्या हृदयामध्ये परमेश्वर आहे, त्यामुळे मला सर्वत्र परमेश्वराचंच दर्शन होतंय. कुत्र्याला बघितलं की परमेश्वरच दिसतो, गाईला बघितलं की परमेश्वरच दिसतो, मुंगीला बघितलं तरी परमेश्वरच दिसतो, आणि माणसाला बघितलं दिसतोच दिसतो. सर्वत्र ब्रह्मस्वरूप ही आत्मसाक्षात्काराचं अंतिम अवस्था आहे, की सगळीकडे भगवंताचं स्वरूप दिसायला लागतं. एवढंच काय, भक्त प्रल्हादाला त्या खांबात पण भगवंत दिसले. ते म्हणले, भगवंत कुठे आहे? सर्वत्र आहेत म्हणले, सर्वत्र. प्रल्हाद महाराज, तुझा नारायण कुठे आहे सांग म्हणले, सारखा नारायण 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 करतोय. ते हिरण्यकशिपूने विचारलं, ते म्हणले, माझे नारायण सर्वत्र आहेत म्हणले. सर्वत्र? या खांबात आहे तुझा बाप? तुझा बाप म्हणला त्याला, या खांबात तुझा नारायण आहे? त्या प्रल्हाद महाराजांना विचार, हो आहे म्हणले. इव्हन निर्जीव वस्तूमधून सुद्धा भगवंताला प्रकट व्हावं लागलं, त्या खांबातनं सुद्धा प्रकट व्हावं लागलं भगवंताला. ठीक आहे, गायीतनं बाहेर आले, कुत्र्यातून बाहेर आले, मान्य केलं असतं. निर्जीव वस्तूमधून सुद्धा सर्वत्र भगवंताचं दर्शन, हे आत्मसाक्षात्काराची अंतिम अवस्था आहे. आणि त्याला विद्या विनय संपन्न हा शब्द वापरला इथे भगवद्गीतेमध्ये. सगळीकडे सगळीकडे भगवंताला पाहायचं. आता मला सांगा, तुम्ही सासू आहे कोणाच तरी, म्हणजे खट्याळ सासू आहे, आणि तुमची सून आहे, तर तुम्ही त्या सुनेमध्ये भगवंताला पाहणार का? पाहणार का भगवंत स्वरूप आहे म्हणून? पाहू शकताय का? कसं करायचं? सर्वत्रच भगवंत स्वरूप पाहिलं तर किती आनंद होईल, काही दोष पाहायचाच नाही ना. हे सगळं भगवंतच आहेत, भगवंत स्वरूप आहे.
हं? हेच आत्मसाक्षात्काराची अंतिम अवस्था आहे. कुत्रा असो, ब्राह्मण असो, कोणी असो, सगळ्यांमध्ये भगवंतालाच पाहतात, सगळीकडे भगवंतच दिसतात. हं? आणि म्हणून नामदेव महाराजांची कथा येते, अनेक कथा येतात अशा. इकडे एकदा जगन्नाथपुरीमध्ये आपल्याकडे कसं आहे, वारी चालते आळंदी, देहूवरून पंढरपूरला. तसं बंगालमधले लोक, मायापूरवरून लोक जगन्नाथपुरीला, जगन्नाथाच्या दर्शनाला वर्षातून एकदा यायचे. आणि मग त्यांच्या बरोबर ही यात्रा सगळ्या लोकांना आणायचं वगैरे. तर एक भक्त काम करायचा, यात्रा काढायची, काम करायचा. ही यात्रा काढणे, तीर्थयात्रा करणे, हे सुद्धा एक सेवा आहे शास्त्रानुसार. आणि त्याची पण जबाबदारी असते. लोकांना दर्शन घडवायचं तीर्थामध्ये नेऊन, हे फार मोठी सेवा आहे. भगवंत फार प्रसन्न होतात. अनादी काळापासून 84 लाख योनीमध्ये भरकटलाय, कधीच भगवंताचं तीर्थाचं दर्शन घेतलं नाही. आणि अशा व्यक्तीला उचलून घेऊन वृंदावनला गेलो आपण, तर भगवंत पहिले नेणाऱ्यावर खुश होतात. 84 लक्ष योनी, करोड करोड वेळा फिरला, पण वृंदावन कधी पाहिलं नाही. त्या जीवाला वृंदावन घडवलं, त्याला चल म्हटले, तर भगवंत जो घेऊन गेला त्याच्यावर पहिले कृपा करतात. आणि मग शिवानंद सेन नावाचा एक भक्त महाप्रभूंचा, चैतन्य महाप्रभूंचा, तो यात्रा काढायचा. आणि मग बंगालवरून, मायापूरवरून उडीसाला जगन्नाथ धाम की, जगन्नाथपुरी धाम मध्ये घेऊन यायचं. आणि मग काय व्हायचं, जगन्नाथपूरला येताना त्यांच्याबरोबर एक कुत्रा पण यायचा. त्या यात्रेमध्ये चालत, यात्रा म्हणजे आपली ट्रेनची यात्रा नाही, चालत दिंडी. तर पदयात्रा करत 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 एक कुत्रा पण त्या दिंडीमध्ये समाविष्ट असायचा. आणि तो कुत्रा जिकडं जाईल तिकडं हेच करायचं, पुढंच हे करायचं. पण जसं जसं जगन्नाथपुरी जवळ आलं, तसं ते कुत्रा गायब झाला. कुत्रा गायब झाला. तो कुत्रा सुद्धा त्या भजन ऐकून, प्रसाद खाऊन, त्या कुत्र्याचं एवढं नशीब की तो कुत्रा, त्याला मोह आवरेना जगन्नाथपूरला जायचा. हे सगळे लोक कुठं झोपले असतील रात्री. आता जगन्नाथपुरी 1-2 दिवसावर राहिलेला आहे. हा कुत्रा निघून जगन्नाथपूरला पुढे गेला, त्याला जगन्नाथाचं दर्शन करायचं होतं. आणि मग तो कुत्रा आला, आणि या कुत्र्याने काय केलं, जगन्नाथपुरीमध्ये आला. आता मंदिरात तर सोडत नाहीत कुत्र्याला, बरोबर आहे की नाही, मंदिरामध्ये तर सोडत नाहीत कुत्र्याला. तर माणसाला सोडत नाही तिकडे, विदेशी लोकांना पण सोडत नाहीत जगन्नाथपुरीमध्ये. हिंदू असतील तर सोडतात. कुत्र्याला कोण सोडायला लागले मंदिरामध्ये? पण तो कुत्रा मंदिराकडेनं फिरायचा. आणि मंदिराच्या कडेने फिरत असताना त्याला श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंचं दर्शन झालं, जे साक्षात भगवंतच आहेत, जगन्नाथच आहेत, पण आता कलियुगात प्रकट झाले 500 वर्षापूर्वी. त्या कुत्र्याला चैतन्य महाप्रभूंचं दर्शन झालं. एवढंच नाही, चैतन्य महाप्रभूंनी त्याला जवळ घेतलं आणि त्याला जगन्नाथाचा प्रसाद खाऊ घातला. आणि त्याच्या कानामध्ये म्हणले, काय म्हण, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. 3 वेळा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जगन्नाथ प्रसाद खाल्ला. 3 वेळा ते कुत्रा रामकृष्ण हरी म्हणला, आणि जगन्नाथ भगवंताच्या पुढेच, त्या मंदिराच्या पुढेच त्यांनी प्राणत्याग केला. साक्षात भगवंताच्या मांडीवर त्या कुत्र्याने प्राणत्याग केले. तो दिंडी चालत आला कुत्रा जगन्नाथपुरी पर्यंत. विचार करा, म्हणजे भगवंत जे आहेत, असं कुत्र्यांचा पण उद्धार होऊ शकतोय असं काही नाही बरं का. चैतन्य महाप्रभू जेव्हा पंढरपूरकडे यायला निघाले होते, त्यावेळेला वाटेमध्ये झारखंड नावाचं राज्य लागलं. त्या झारखंड राज्यामध्ये आजही इतकं मोठी जंगल आहेत. तर त्या काळात 500 वर्षापूर्वी तर फार जंगल होतं, घनदाट जंगल. त्या जंगलामध्ये वाघ, सिंह, असे जे हिंस्र पशुपक्षी राहायचे, हरण पण राहायचे, हत्ती पण राहायचे. आणि मग जेव्हा चैतन्य महाप्रभू आले, तेव्हा ते सगळे प्राणी एकत्र आले. आणि चैतन्य महाप्रभू दोन्ही हात वरती करून हरी बोल, हरी बोल, हरी बोल, हरी बोल ना नृत्य करायचे. आणि ते प्राणी सुद्धा येऊन त्यांच्याबरोबर नृत्य करायला लागले. वाघाने सुद्धा असे 2 पाय वर केले, हत्ती सुद्धा असं वर पाय करून, हरण सुद्धा. एवढंच नाही, तर ज्यांचं शत्रुत्व विसरले ते हरिण आणि वाघ, जानी दुश्मन,
छत्तीसचा आकडा सिंहाचा आणि हरणाचा, बरोबर आहे की नाही? हे सुद्धा काय करायला लागले, दोन्ही हात वरती करून एकमेकाला आलिंगन दिले. आपण दोघं भाऊ भाऊ, आणि आपण सगळे दोन्ही हात करून नाचायला लागले हरणवरती, आणि हरिण आणि वाघ एकमेकाला आलिंगन देऊ लागले प्रेमाने. जसं दोन भक्त आल्यानंतर आपण भेटतो एकमेकाला, दोन प्रेमी लोक एकमेकाला भेटतात, त्या पद्धतीनं ते नाचायला लागले आणि नाव घ्यायला लागले, भगवंताचं कीर्तन करायला लागले. आणि ते नुसतं कीर्तन नाही, त्या कीर्तनामध्ये बोलायला सुद्धा लागले. काय म्हणायला लागले? हरी बोल हरी बोल हरी बोल. ते हरणांच्या तोंडातून आवाज यायला लागले. हे काय झालं? म्हणजे चैतन्य महाप्रभू साक्षात भगवंत आहेत. हे सगळे, मला हे सांगायचं की सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे. तोच त्यांना बोलायला लावतोय, तोच त्यांना हात वर करायला लावतोय. त्यांनी जर ठरवलं तर होऊ शकतं. मध्ये एक व्हॉट्सअपवर व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये काय, एक हरिणाच्या दिंडीमध्ये कीर्तन चालू आहे, त्या दिंडीमध्ये कीर्तनात येऊन उड्या मारते हरिण असं. तर हरिण तर घाबरतं की नाही, माणसाला घाबरतं की नाही, हरिण येत नाही जवळ, ती उड्या मारते दिंडीत. पूर्व काळामध्ये असेल कुठेतरी भक्त, थोडंफार काहीतरी त्याला राहिला असेल, चुकून काहीतरी अपराध केला असेल, त्या हरणाचा जन्म भेटलेला आहे आणि आता उड्या मारताय त्या कीर्तनामध्ये. आता इथे एक मांजर येऊन बसलेला आहे. झोपलं का मांजर? झोपलं? हा, इथंच आहे ते, कुठतरी झोपतं, इथं जातंय तिथं जातंय बसतंय. प्रवचन ऐकत आहे ते. ह्याला म्हणतात अज्ञात सुकृती. काय म्हणायचं? नकळतपणे त्याने प्रवचन ऐकलेलं आहे आज, नकळतपणे त्याने हरे कृष्ण ऐकलं, हरी बोल ऐकलं. मग काय होतं, कधी कधी लोक म्हणतात प्रभूजी कुठं ऐकल्यासारखं वाटते हो, असं भास होतं कधी कधी आपल्याला. हेच आहे, पुढच्या जन्मामध्ये त्या मांजराला काय होईल, आठवेल की हे कुठं ऐकल्यासारखं वाटते, हरी बोल हरी बोल, हे चैतन्य महाप्रभू, ही कथा कुठं ऐकल्यासारखी वाटते. असं त्या मांजराला जर मनुष्य जन्म भेटला तर त्याला कदाचित असं वाटू शकतं की कुठं तरी मी ऐकलंय, असं भास होतो. समजलं का तुम्हाला? तुम्हाला होतो का असा भास? एखादी गोष्ट कुठंतरी ऐकली पाहिली असं वाटतं, पण ते लक्षात येत नाही कधी केलेलं आहे ते. तर नकळतपणे अज्ञातपणे ते कानावर पडलेलं असतं, आपल्याला माहीत नसतं. तर ते कुत्राची कथा मी तुम्हाला सांगितली की कशा पद्धतीनं जगन्नाथ पुरीमध्ये त्या कुत्र्याने प्राणत्याग केला. प्रत्येक कुत्र्याच्या पण हृदयामध्ये भगवंत आहेत, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आत्मा पण आहे, परमात्मा पण आहे. मग आपण जाती पाती आणि मग कमी जास्त हा विषय येतो कुठे हो? आजकाल हे वर्णाश्रम व्यवस्था आणि हे सगळं मोडखळीस आलेलं आहे. हे भगवंतानी बनवलं होतं बाबा, की ब्राह्मण असा करेल तसा करेल तसा करेल. पण आज कलियुगाची परिस्थिती पाहिली तर काय, कलो शूद्र संभवा, सगळेच शूद्र आहेत कलियुगामध्ये, कोणी ब्राह्मण नाही, काय नाही काय नाही. हे तर आता कलियुगाचं झालं. जात पात वगैरे, भगवंताची लेकरं आहेत. मी सांगितलं मगाशी, कोंबडीला जरी त्रास झाला तरी भगवंताला त्रास होतो. मग कोंबडीची जात कुठली ती मला सांगा. कोंबडीची जात कुठली? देशी विदेशी? बॉयलर कोंबडी अजून काय? कोंबडीला जात आहे का मला सांगा. ती कोंबडी तसं, मग भगवंत जर कोंबडीचा स्वीकार करतायत, भगवंत बकरीचा स्वीकार करतायत, मुंगीचा स्वीकार करतायत, त्यांना आपलं मानतायत, माणसा माणसामध्ये हा कमी जातीचा आहे आणि हा भक्त बनू शकत नाही, असं होऊ शकतं का? नाही होऊ शकत. चोखामेळा महाराज महार समाजामधले होते, भगवंतांनी स्वीकार केलं की नाही? सोनार, माळी, शिंपी, महार, चांभार, मराठा, धनगर, सगळ्या जातीमध्ये संत जन्माला आले. म्हणजे काय, भगवंत जात बघतात का? जात बघतात का? हो, नाही नाही, जात नसतील बघत, पण देश बघत असतील, ही शंका लोकांना असू शकते. पण 50 वर्षापूर्वी तो पण डाऊट क्लिअर झाला. प्रभुपाद महाराज अमेरिकेत गेले. अमेरिकेमध्ये गेल्यानंतर तेव्हाच काय, आज पण बोंबलतात मोठे मोठे लोक त्या काशीमध्ये बसून, मोठे मोठे विद्वान पंडित, ते प्रभुपाद महाराजांनी म्हणे फार मोठं पाप केलेलं आहे. काय पाप केलेलं आहे? जे विदेशी लोक जे कुत्र्याचं मांस खातात, डुकराचं मांस खातात, त्यांना प्रभुपाद महाराजांनी दीक्षा दिली, त्यांना ब्राह्मण दीक्षा दिली, त्यांना पूजा करायला संधी दिली मंदिरामध्ये. फार मोठं पाप केलं म्हणे प्रभुपाद महाराजांनी. आता मला सांगा, अमेरिकेत जन्माला आला म्हणून काय भगवंताचं भजन नाही करू शकत का? देवाची पूजा नाही करू शकत का? कोण आहे आज अमेरिकेत जन्माला आलेला माणूस मागच्या जन्मात भारतात असेल कदाचित,
भारतामध्ये असेल, ब्राह्मण असेल, आणि तो आता काही कर्मामुळे अमेरिकेत जन्माला झाला त्याचा विदेशामध्ये, स्वतः समुद्रापार. मग आता पुन्हा ही चमडी आणि हे शरीर फक्त वेगळं आहे वरचं, हा ड्रेस वेगळा आहे फक्त. हं? आतला आत्मा एकच आहे. मग ते अमेरिकन, मग त्या आत्म्याला बघितलं पाहिजे ना. हा स्त्री आहे, ही स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा अमेरिकन आहे, हा चायनीज आहे, हा जॅपनीज आहे, हा मुलगा आहे, ही मुलगी आहे, हा लहान आहे, हा कमी जातीचा आहे, हा शूद्र आहे, हा ब्राह्मण आहे. हे काही सुद्धा मॅटर करत नाही. हम्म? भगवंताची भक्ती करण्याचा अधिकार सर्वांना आहे. आणि म्हणून आत्मा आणि परमात्मा हे ज्याला कळालंय, सगळ्यांच्या हृदयामध्ये आत्मा आहे. आणि आता बुडती हे जन न देखवे डोळा, जन म्हणजे काय, त्या जनामध्ये सगळे आले, सगळे. आहो ती मुंगी, मुंगी जरी, मुंगी प्रती पण कधी कधी भावना येते. काही मुंगी कदाचित भगवंताचा भक्त बनू शकते, असा विचार संतांच्या हृदयामध्ये येतो. एकदा गोविंद देवीदासी नावाची एक प्रभुपादांची शिष्या होती अमेरिकेमध्ये. ती जप करत होती अशी. आणि जप कशी करत होती, मगाशी आमच्या माताजी आलेले जप करत होत्या, आवाजच येत नव्हता जपाचा. मग प्रभुपाद महाराज आले, आणि प्रभुपाद महाराज आल्यानंतर प्रभुपाद महाराज त्या गोविंद देवीदासीला म्हणाले, गोविंद माताजीला म्हणाले, तू थोडा मोठ्याने जप कर. काय म्हटले? तू थोडासा मोठ्याने जप कर म्हटले. ते म्हणले का? म्हटले तिथं त्या शेजारी ना एक वटवाघूळ होतं. काय होतं? वटवाघूळ नाही, काय गोगलगाय. हा, ती गोगलगाय तिथं होती. ती गोगलगाय तिथून चालली होती अशी. प्रभुपाद महाराज म्हटले, तू जर मोठ्याने जप केला तर ते हरे कृष्ण त्या गोगलगायच्या कानावर पडेल, आणि पुढच्या जन्मामध्ये ते गोगलगायला सुद्धा मनुष्य जप भेटेल. हे संताचं लक्षण आहे. विद्या विनय संपन्ने. त्याला ज्ञान झाले की त्या गोगलगायच्या शरीरामध्ये सुद्धा आत्मा आहे, परमात्मा आहे. तिनं जर हरे कृष्ण ऐकलं, तिचा सुद्धा उद्धार होऊ शकतो, असं संतांना वाटतं. माणसांचाच उद्धार करायला संत नाही आले, प्राण्यांचा सुद्धा उद्धार करायची इच्छा आहे त्यांची. म्हणून कधी आपण जप करतो, जेवढा मोठ्याने करता येईल तेवढा मोठ्याने करा. आपल्या शेजारी बसलेले मुंगी, डासाचा सुद्धा उद्धार करा ना. तर हातावर बसले, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. है की नाही? दया अशी उत्पन्न होते का आपल्यावर? आपल्याला डास दिसला की लगेच आपल्या हृदयामध्ये असं करते, तो माझा जानी दुश्मन आहे पूर्वजन्माचा, लगेच लगेच नाही कर, थांबा. नेम धरून असते का? म्हणजे आपल्या हृदयात ती भावना लगेच येते, क्रूरता लगेच येते. एखाद्याला साप जर दिसला, कधी एकदम मारेन असं वाटतंय, किंवा एखाद्याला असं काही दिसलं की लगेच असं कसं तरी होतंय. ही भावना येते कशी काय? काही पण दिसू द्या, असा मनामध्ये विचार आला पाहिजे की आपल्या ह्याचा उद्धार कसा होईल, ह्या चिमणीचा उद्धार कसा होईल, त्या मांजराच्या पिल्लाचा उद्धार कसा होईल. बिचारा या देहामध्ये भटकतंय, थंडी वारा, त्याला कपडे नाही, काय नाही, घर नाही, दार नाही, त्याचा आई बाप्पन कुठे माहित नाही, फिरते वर म्हणून. दया भाव उत्पन्न व्हायला पाहिजे. पण त्याला आपण कशा प्रकारे भक्त बनवू त्या प्राण्याला सुद्धा, असा विचार आला पाहिजे मनामध्ये. कधी कधी असं वाटतं की फार आनंद होतो, एखादा कुत्रा आला जेवण करत असताना, त्याला एखादं भगवंताचा प्रसादामधलं एखादं काहीतरी दिलं त्याला खायला, वाटतं की आज या कुत्र्याला सुद्धा भगवंताचा प्रसाद मिळाला बरं का, फार बरं वाटतं मनाला. असं वाटायला पाहिजे की भगवंताचा प्रसाद मिळाला ह्यांना. म्हणजे असं एक भावना हृदयामध्ये यायला पाहिजे. ही खरी विद्या आहे. आणि ती भावना कशी, नुसतं प्रेमापोटी नाही. प्रेमापोटी पण काही माणसं सांभाळतात कुत्रे मांजरे, तो विषय नाहीये. की संतांना किंवा त्या भक्ताला असं वाटतं की या सर्वांच्या हृदयामध्ये भगवंत आहेत, परमात्मा आहे, आणि यांना जर आपण थोडीफार कृपा केली, प्रसाद दिला, हरिनाम दिलं, यांचा उद्धार होऊ शकतो, असं वाटायला पाहिजे. आपलं वाटतंय का असं? तुम्हाला वाटतंय का असं? वाटतंय? व्हायला पाहिजे कधी कधी. म्हणून शास्त्रामध्ये वर्णन पण आहे. चिमण्यांचे दाणे टाकले पाहिजे, चिमण्यांना, पक्ष्यांना दाणे टाकणे, हे सुद्धा शास्त्रामध्ये दिलेलं आहे. तर कुत्र्याला दिलं पाहिजे, शिळी रोटी दिली पाहिजे कुत्र्याला, पक्ष्यांना दाणे टाकले पाहिजे, हे सुद्धा शास्त्रात दिले. लोक करणार नाहीत म्हणून लिहून ठेवले, करा हे. तर अशा प्रकारे
जसं तुकाराम महाराजांची कथा येते. तुकाराम महाराज काहीच काम करत नव्हते आणि मग त्यांची बायको फार ओरडायची तुकाराम महाराजांना. सारखं त्या डोंगरावर जाऊन बसताय म्हणायचे, लेकरं बाळं काय खायचे? आणि म्हणून तुकाराम महाराजांची इच्छा नव्हती काम करायची आणि सवय पण नव्हती तुकाराम महाराजांना काम करायची. कधी कामच केलं नव्हतं तुकाराम महाराजांनी. तर डोंगरावर जायचं आणि भजन करायचं. मग सारखीच बायको म्हणते म्हणून तुकोबारायांनी एकदा निर्णय घेतला, म्हणले चला आता काहीतरी काम हुडकू. रस्त्याने चालले होते तेवढ्या एका माणसानं म्हणले, अरे तुकी आईकडे म्हणले. गावात एक येडे फिरत नसतं काय? नंतर आपण कसं ₹2 देऊन काम लावतो. एवढं काम कर म्हणतो. हा, ₹2 दिवसभर काम करेल. कारण येड आहे ना. मग असे लोक सापडले की तुकाराम महाराजांना वेडच समजायचे सगळे. तर तुकाराम महाराज यांचं त्याला बोलवून घेतलं त्यांनी आणि त्यांना सांगितलं, म्हणले माझं एवढं शेत राखण करतो का म्हणले तू? तुकाराम महाराज म्हणले, बरं झालं तुम्ही मला काम दिलं. माझी बायको म्हणले ओरडते बा म्हणले, मला काम दिलं बरं झालं म्हणजे ठीक आहे काम ते पण चोख करायचं बरं का. मी 4 महिने नाही इथं किंवा जे काय असेल ते 2 महिने 3 महिने नाही मी इथं. मी चाललोय दुसऱ्या गावात व्यापार करायला. पूर्वी असं महिना महिना जायचं व्यापार करायला. तिकडं जायचं ती पूर्ण सीझन होस तर तिकडंच राहायचं. समजा आता कशा सीझन आहे, मकर सीझन आहे, मकर सीझन होस तर महिना 2 महिने तिकडंच राहायचं. तर तोपर्यंत मी येतो व्यापार करून येईपर्यंत तू काय कर, माझ्या शेताची राखण कर. शेताची राखण कोणापासून करायची? जित्राब, चिमण्या आणि त्या शेतामध्ये जोंधळे केले होते, ज्वारीचं पीक घेतलं होतं आणि ज्वारी चांगली आली, हुरड्याला आली ज्वारी. आता तेच ज्वारीचा सीझन आहे, मला वाटतं हेच दिवस असतील. हुरड्याला आली ज्वारी आणि काय झालं, एक मचान मचान बांधून माहिती त्या मचानावर बसले तुकाराम महाराज. हातामध्ये गोफण दिली त्याला दगड मारायला आणि बसले आणि ते म्हणले चांगले पाखरं राख. मग त्याला ते मचान बांधून त्यावर बसले तुकाराम महाराज. आणि तुकाराम महाराज यांनी काय केलं, कीर्तन सुरू केलं. जसं ते मालक गेला, पांडुरंग हारी, त्या गोपनीला केलेली गोळा केलेली दगड, 2 दगड घेऊन वाजवायला सुरू केलं. पांडुरंग हारी, पांडुरंग हारी. म्हणजे पक्षी मारायचे वगैरे काय लांबचीच गोष्ट. इतके भजनामध्ये तल्लीन झाले तुकोबाराय, अनेक चिमण्या पाखरं तिकडे यायला लागले आणि ते सगळे दाणे खाऊन टाकले त्या ज्वारीचे. हुरड्याला आलेली ज्वारी सगळे खाऊन टाकले त्या पाखराने. झाडाला एक सुद्धा कणीस राहिलं नाही ज्यात दाना आहे शिल्लक म्हणून. सगळं खाऊन टाकलं त्या पाखराने. आणि मग तुकाराम महाराजांना फार दया आली. त्यांना इतका आनंद व्हायचा, बिचारी पाखरं मऊ दाणे खाते तर किती किती भारी वाटायचं तुकाराम महाराजांना. बिचारांचं पोट भरत असेल आहे की नाही, नाहीतर सगळे लोक त्यांना मारतेतच. ते गोफण तर विसरले, त्यांना हाकलून लावायचं विसरले. तुकाराम महाराजांनी अजून एक आयडिया लावली. म्हटले, अरे दाणे खाताय इथे, पाणी प्यायला एवढ्या लांब जात आहे म्हणले, 2 ताटं बांधली, त्याला एक मडकं लावलं खाली. ज्वारीची 2 ताटं लावली, त्याला मडकं लावायचे खाली, सुतळीने बांधायचं, त्या मडक्यात पाणी ओतायचे, इथेच दाणे खावा आणि इथेच पाणी प्या म्हणायचे. तुकाराम महाराजांचं हृदय कसं आहे विचार करा. म्हणजे त्या ते पाण्याची पण सोय केली त्या पाखरांच्या तुकाराम महाराजांनी. आणि मग हळूहळू ते पाखरं त्या कीर्तनात तल्लीन व्हायला लागली. कीर्तन पण ऐकायला, प्रसाद बी आहे कीर्तन बी आहे. सगळ्या शेतामध्ये सगळी पाखरच. आणि मग ज्वारी काढायला आली आणि तितक्यात तो मालक पण आला. मालक आला आणि मालकाने बघितलं शेतामध्ये सगळी ताटं सगळी रिकामीच, ती कंस रिकामीच. असा काय भडकला तो तुकाराम महाराजांवरती. तुक्या तुक्या म्हणे, सगळं येडा म्हणत होती लगा, सगळे गाव तुला येडं म्हणते, मला माहित नव्हतं म्हणले. म्हणलं काय दुसरं राखायचं तर एवढं तरी जमल तुला, तेवढं सुद्धा तुला अक्कल नाही म्हणले. काय करून ठेवलं म्हणले, तुला पाखरं बोलवायला ठेवलं होतं इथं, तुला हाणायला ठेवलं होतं म्हणते पाखरं. आणि तू सगळं काय सगळं गोंधळ घालून ठेवला. जोरात भांडण सुरू झालं आणि मग त्या ठिकाणी त्यांनी खळं केलं. खळं केलं तर त्यामध्ये त्या माणसाला किती 7 का 8 मन काहीतरी व्हायचं धान्य. त्यावेळेला त्याला धान्य झालं नाही, काय अर्धामध्ये 1 मन काहीतरी धान्य झालं त्याला, त्या व्यक्तीला. असं त्या हिशोबानेच. कारण काय त्या ताटाला नव्हतं शिल्लक, काय त्या कंसामध्ये काही शिल्लकच नव्हतं. पण झालं काय, खळं झालं आणि खळं संपत आलं. सगळं काढली ताटात, थोडंच धान्य निघालं, अर्धा 1 मन निघालं एवढंच होतं. पण जसं ते खळं करायला घेतलं, हळूहळू हळूहळू धान्य करायला घेतलं,
तर त्या ठिकाणी याच्या अगोदर एक घटना घडली ती सांगतोय तुम्हाला. ते म्हणले हे खळं करायच्या आधीच ठरलं, तुक्याने आमच्या शेताची सगळी नासधूस केलेली आहे, तर तुकाराम महाराजांना आता काय घ्यायचं, भरपाई काय दे, भरपाई दे म्हटले. ते म्हणले भरपाई आता माझ्याकडे हाय नाही काय म्हणले घ्यायला, ना माझ्याकडे शेत आहे म्हणले, ना माझ्याकडे काय काय दुकान आहे म्हणले, काहीच नाही, सगळं विकलं तुकाराम महाराजांनी, काहीच नव्हतं. आता राहतं घर तेवढं 2 खानाचा माळी आहे म्हणले माझी, तेवढं घर आहे म्हणे. आता त्या घराचं काय, ते घर लिहून घेतलं त्या सावकाराने, घर लिहून घेतलं. ग्रामपंचायतीमध्ये बसले सगळे तावडीवर, म्हणले तुकाराम महाराजांचं घर लिहून घेतलं त्या बदल्यामध्ये. आणि मग ती भरपाई पण द्यायची तुकाराम महाराजांनी, जेवढं खंडी धान व्हायचं ती कमी पडेल तेवढ्या खंडी द्यायच्या, हे ठरलं. आणि मग काय झालं, धान्य करायला सुरू केलं. दर वेळेला त्यांना जे काय धान्य व्हायचं त्या शेतामध्ये माहित असतं घेऊन, एखाद्याला किती पोती होतंय, 30 पोती 40 पोती माहित असतं आपल्याला, त्याच्या 10-20 पटीने धान्य जास्त झालं. ते भरून भरून थकलं ते धान्य, संपेना. खंडीच्या खंडी धान्य 17-18 खंडी धान्य झालं. आणि मग त्या ठिकाणी सगळे आश्चर्य करायला लागले. आणि मग तो माणूस तुकाराम महाराजांच्या पाया पडायला लागला, चुकलं चुकलं चुकलं, तुम्ही फार मोठे संत आहात, असा चमत्कार झाला म्हणे. धान्य काहीच नव्हतं, कंसाला दाना सुद्धा नव्हता, पण एवढं धान्य कसं काय झालं. सगळे चुकले चुकले म्हणून तुकोबारायांच्या पाया पडायला लागले. तुकाराम महाराजांनी काय केलं, तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी मग ग्रामपंचायत सगळं घरात घेऊन चालला धान्य, ती माणूस, देवाची कृपा झाली म्हणलं माझ्यावरती. मग लगेच ते सदस्य आले ग्रामपंचायतचे, म्हणजे देवाची नाही तुकारामाची कृपा झाली म्हणले तुझ्यावर, तुझं जेवढं दरवर्षी होतंय तेवढं घे म्हणले, आणि उरलेलं सगळं धान्य तुकोबारायाच्या घरी जाऊ दे म्हणले. गाड्या भरल्या, बैलगाड्या, त्यामध्ये सगळं धान्य घातलं आणि तुकाराम महाराजांच्या घरी पोच केलं. जशा गाड्या आल्या, तुकाराम महाराज गावामध्ये गरिबी होती लोकांची, तर जसं काय गाड्या आल्या बैलगाडी, तुकाराम महाराजांनी ठेवून घेतलं नाही, त्या गाडीतनं उतरून सुद्धा घरात घेतलं नाही. म्हणजे परधन हे सगळं मला हे दुसऱ्याच आहे, माझ्या कष्टाचं आहे का होते ते धान्य, माझ्या कष्टाचं आहे का, दुसऱ्याच्या कष्टाचं घेऊ नये. आणि मग काय झालं, ते धान्य जे आहे ते धान्य तुकाराम महाराजांनी म्हणले, या रे सारे जण, त्या देहूमध्ये आळवण टाकली, ज्याला धान्य पाहिजे त्यांनी या म्हणले आमच्या घरी. आणि तुकारामाची बायको तर उपाशी होती, पोरं, तिला लई इतका आनंद झाला पोती बघून, म्हणली नवरा दिसतो तसा नाही, म्हणली लय कष्टाचा आहे म्हणली माझा नवरा, नाही तेव्हा नाही, पण आणलं तर म्हणजे खंडीनं आणले म्हणजे धान्य, तिला इतका आनंद झाला. पोती वगैरे आत ठेवली तिनं सगळी, अशी उतरून घेतलं धान्य, तिला कळ ना किती घ्यावं काय घ्यावं. पाकडाय बसली, दळायला बसली, तुकाराम महाराजांनी सगळी पोती बाहेर, ही तिकडं ज्वारी निवडती तवर, सुपात तवर इकडं जेवढं खंडीवर धान्य आलं सगळं धान्य वाटून टाकलं तुकोबारायाने गावातल्या लोकांना. आणि त्यानंतर काय झालं, त्यानंतर एक शेवटचा माणूस आला, म्हणलं तुकाराम सगळ्याला भेटले, मला भेटलंच नाही, मला द्या म्हणलं. तुकाराम थांबा बघतो म्हणले घरात काय शिल्लक आहे का. घरात बायकोनं ते सुपात पाकडलेलं होतं थोडं दळायला पहिल्यांदा भाकरी करायला म्हणून, ती उरलं, ती तेवढं घेऊन त्याला देऊन टाकलं. म्हणजे पुन्हा जैसे ते काहीच एक दाना सुद्धा घरात ठेवलं नाही शिल्लक. मग विचार करा, हे प्रेम जे आहे, पहिलं प्रेम त्या पाखरांवरच, त्या पाखरामध्ये सुद्धा आत्मा आहे, त्या पाखरात पण जीव आहे, त्याच्यावरही प्रेम करायचं आहे. माणसं तर माणसावर प्रेम करणं झाले ते नीट, स्वार्थापोटी प्रेम करतात. पाखरावर कधी प्रेम करायचं, चिमण्यांवर कधी प्रेम करायचं, असा प्रकार आहे. काय, हे शरीराचा शेप वेगळा आहे, कुणाला स्त्रीचं शरीर आहे, कुणाला पुरुषाचं शरीर आहे, कुणाला चिमणीचं शरीर आहे, कुणाला हत्तीचं शरीर आहे, आतमध्ये एकच मटेरियल आहे, मॉडेल नंबर फक्त वेगळे वेगळे आहे, इंजिन आहे, स्टेरिंग आहे, 8 डिझेल आहे गाडी, सगळं आहे, मॉडेल नंबर वरची वेगळे आहे, तो शेप वेगळा आहे ह्या गाडीचा, ही फरारी, ही ब्रिझा, ही मारुती एक्सयूव्ही, ही ते सगळं वरचं वेगळं आहे, आतमधले फंक्शन सारखेच आहेत. 4 स्ट्रोक इंजिन, 2 स्ट्रोक इंजिन, सगळं ते आतमध्ये सगळं आहे, सारखंच आहे सगळं, थोडाफार बदल आहे वरचा, मॉडेल नंबर बदलले. तसं आहे ना, चिमणी असली काय आणि माणूस असला काय, सगळे सारखेच आहेत. संतांच्या दृष्टिकोनातून सगळे, चिमण्यांनाही खाऊ घातलं आणि गावातल्या गरीब लोकांनाही खाऊ घातले ज्वारीचे दाणे, फरक केला नाही की चिमण्यांना मारून माणसाला खाऊ घालू, आपला हा धंदा आहे, बरोबर आहे की नाही. आपण काय करतो सगळ्या, आपण असं करू का, खरं सांगा,
आपण तर चिमणी येणार नाही म्हणून तसलं ते उभा करतोय की शेतात, काय म्हणतात बुजगाव. आणि काय काय ते बुजगावनं सुद्धा आता इलेक्ट्रॉनिक बुजगावनं निघाले, ते वाचतोय. चिमणी आणल्या की वाचतंय, हात हलवतंय, वरडतंय, असं मारलेलं करतंय. तर काय 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 आलेलं आहे. आपण काय पिळून 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 घ्यायचा विषय. ते कसं ऊस असतो का नाही, पिळून पिळून रस काढतं ती माणूस. त्याला वाटतंय अजून पिळलं तर एखादा ग्लास निघेल, तेवढं 10-15 रुपये वाढतील ना. तसं आपण संसार करत असताना इतकं करू नका, असं पिळून पिळून करू नका. सहजासहजी संसार करा आणि प्रयत्नपूर्वक परमार्थ करा. आपण कष्ट प्रयत्नपूर्वक संसार करतोय आणि परमार्थ आपलं आयाराम गयाराम. लई थंडी असली तर मी नाही बाहेर जात. लई थंडवा सुटली आता, नको सत्संग जायला, मरते वित आल्या. आणि मेलं तर चांगलं आहे सत्संगात. हं? बरोबर आहे की नाही? म्हणजे असा आपला भाव आहे. कोणी पर्सनली घेऊ नये. पण मी सांगितलं आपलं. हं? काय होतंय मला सांगा की. आणि हेच जर इथं आता स्वेटर घालून आणि हे सगळं आले, हे तर इतर हळदीचा कार्यक्रम असता तर स्वेटर घालून आला असता का, एवढं पांघरून आला असता का, नटापटा करून आला असतं का नाही, आला असतं का नाही, झगामागा करत. तेव्हा नाही थंडी वाजत. लग्नाला कुणाच्या गेला, आता हळदीला गेला असा आज तर तेव्हा थंडी वाजत नाही. पण आता सत्संगला आल्यावर थंडी वाजते वे. आपली जी भावना आहे ना, आपण काय करतो, जेवढं पिळता येईल तेवढं पिळतो संसारामध्ये ना, घेता येईल तेवढं घेतो. तर बिनधास्त राहावा, संसाराप्रती बिनधास्त राहावा, तो होत राहणार आहे, संसार होत राहणार आहे काळे. जास्त टेन्शन घेऊ नका, सगळं होणार आहे. म्हशी दूध देणार आहेत, ते डेअरीत जाणार आहे, त्याचे पैसे येणार आहेत, काय कर्ज पाणी असेल ते सुद्धा फिटेल. जास्त टेन्शन घ्यायचं नाही, पण परमार्थ करण्याचं टेन्शन घ्या. माळा का होत नाहीत माझ्या? आज माझ्या 2च माळा झाल्या त्या. टेन्शन यायला पाहिजे, टेन्शन येत नाही आपल्याला, आपल्या बाकीच्या गोष्टी टेन्शन येत. म्हणून जास्त टेन्शन घेऊन संसार करायचा नाहीये. हे संतांचं एक लक्षण आहे. संतांचं लक्षण काय आहे? सर्वांविषयी आपला थोडा डायव्हर्ट झाला. तर संता सगळ्यांच्या हृदयात, संता ब्रह्मसंहितेमध्ये वर्णन आहे बरं का. संता सदैव हृदयेषु विलोकयन्ति. संत काय करतात, सर्वांच्या हृदयामध्ये परमात्म्याला पाहतात, भगवंताला पाहतात. ते भेदभाव करत नाही, हा काळा आहे, हा गोरा आहे, हा विलायती, हा देशी, हे ते असलं काही नाही, स्त्री पुरुष असं काही नाही. स्त्रिया पण संत झाल्या की हो. मीराबाई झाली की संत, जनाबाई झाली की संत. स्त्री जन्मा यावे म्हणून न व्हावे उदास, जनाबाई म्हणते. उदास व्हायची काही गरज नाही स्त्रीचा देह भेटला म्हणून. हा? नामदेवाची कृपा झाली, मला संतांच्या पंक्तीला बसवलं म्हणे त्याने, संतच बनवलं मला. मग काय, काही फरक पडत नाही. म्हणून म्हणलेलं आहे, सर्वांच्या हृदयामध्ये भगवंताला पाहायला पाहिजे आपण. हा आजचा विषय आहे आपला. हा जर आता ही नुसतं ऐकलंय, घरी जाऊन प्रॅक्टिस करायची कशी. कशी करायची, घरी गेल्यानंतर काय करायला पाहिजे. एखाद्याला आपण मारतो, एखाद्याला आपण त्रास देतो, तर हा त्रास कोणाला देतो आपण? बोला की आता. भगवंताला त्रास देतो, भगवंताला त्रास देतो. ते कोणाचं लेकरू आहे? भगवंताचं लेकरू आहे. हा का भास होत नाही? संतांना लक्षात येते सगळी लेकरं भगवंताची आहेत. म्हणून कोणाही जीवाचा न घडो मत सर्वमय सर्वेश्वर पूजनाची. भगवंताची पूजा करायची आहे, भजन करायचं आहे, भगवंत प्रेम करायचं आहे, आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे. तर सर्वांना नम्रतेनं आपण, ही भगवंतांचीच योजना आहे, ही भगवंताचंच लेकरू आहे. आपण भक्तामध्ये सुद्धा असं बघत नाही. आपण भक्तांचा स्वतिरस्कार करतो. 2 भक्त स्वतिरस्कार करते एकमेकाचा. ही पण हरे कृष्णावाला, ही पण हरे कृष्णावाला, तरी स्वतः एकमेकाचा तिरस्कार करते. त्याला मारू झोडू असं त्याला वाटतंय. मग काय शिकलो आपण? भक्तामध्ये तरी भगवंताला बघा, हे भगवंताचं स्वरूप आहे, नवे साक्षात भगवंतच आहे, असं समजून जर वागायला सुरू केलं तर कसं होईल? एक गोष्ट सांगतो आणि थांबा आपण या ठिकाणी. काय गोष्ट सांगतो तुम्हाला मी. एकदा एक आश्रम होता, ब्रह्मचारी आश्रम. त्यात सगळे ब्रह्मचारी शिष्य राहायचे, संन्यास घेतलेले ब्रह्मचारी. त्यांचे गुरु होते महाराज मोठे. आणि ते ब्रह्मचारी काय करायचे, सारखी भांडणं करायची. मग ही म्हणणार, तुला स्वयंपाकच नीट जमत नाही, तुला झाडायलाच नीट जमत नाही, जा लगीन कर, जा, कशाला आलाय इथं. सारखं भांडणं करणार ते एकमेकाला, हे करणार. मग
आणि सारखे काय काय तर मग ते प्रॉपर्टी मठाचा अधिकारी कोण बनणार. आता हे महाराज गेल्यानंतर मीच आहे, ह्याच्यावर भांडणं असतात मठामध्ये. मठात बी प्रॉब्लेम वेगळे असतात. घरातले प्रॉब्लेम म्हणजे स्वरूप वेगळं आहे पण प्रॉब्लेम तेच आहेत. मठात पण प्रॉब्लेम असतात की हा, महाराज गेल्यावर कोण उत्तराधिकारी बनणार. म्हणून आजकाल तर महाराज आधीच उत्तराधिकारी लिहून ठेवतात बोर्डावर, सगळ्या जगाला माहित व्हावं म्हणून. आमचे उत्तराधिकारी अमुक अमुक, त्याची पात्रता असू नसो, आणि त्यालाच पाठवतात पुढं. तर ते म्हणले, ते सारखेच भांडणं करायला लागलेत म्हणले. मग त्या गुरुनी काय केलं, एक आयडिया लावली. नीट ऐका जरा सगळ्यांनी. तर गुरुंनी एक कल्पना डोक्यात घेतली. गुरु म्हणले, आता माझं वय झाले म्हणले, आता मी मरणार म्हटले. आता थोडे दिवस माझ्याकडे बाकी आहे. माझी इच्छा आहे की मी वृंदावनला जाऊन यावं, शेवटचं एकदा गोवर्धनाची परिक्रमा करावी अशी माझी इच्छा आहे म्हटले. मी जातो म्हणले. आणि एक आता बरेच दिवस मी येणार नाही म्हणले आता. तर तुम्ही सगळं मठ वगैरे सांभाळा म्हणले. शिष्य म्हणले, हा काही प्रॉब्लेम नाही म्हणले. गुरु जाताना दुःख व्हायला पाहिजे, पण शिष्य आगाऊ होते. मला काही दुःख झालं नाही. ते गेले ते प्रभूजी, बरं झालं मला 4 दिवस तिकडे यात्रेला. तर ते म्हणले ठीक आहे. पण जाताना गुरुंनी एक वाक्य त्या शिष्यांना सगळ्यांना मीटिंग घेऊन सांगितलं. म्हणले, मी चाललोय म्हटले, गुण्या गोविंदाने राहा म्हटले, अपराध करू नका एकमेकाप्रती, कुणाला काही बोलू नका, कारण एवढे जे सगळे तुमचे शिष्य मंडळी आहेत माझे, हे सगळे आश्रमातले भक्त आहे, त्या सर्वांमध्ये एक महान शुद्ध भक्त आहे म्हणले कोणतरी. आणि जर तुम्ही चुकून जर त्याच्याप्रती अपराध केला तर म्हणले मग काही गय नाही म्हणले, तुम्हाला डायरेक्ट नरकच आहे म्हणले. कारण शुद्ध भक्ताप्रती जर अपराध केला, शुद्ध भक्त म्हणजे कोण, तुकाराम महाराजांसारखे लोक, ज्ञानेश्वर महाराजांसारखे लोक, प्रभुपादांसारखे लोक, आणि म्हणे तुम्ही जर त्यांच्याप्रती अपराध केला तर म्हणले तुमचं सगळं भक्ती संपले म्हणून समजा म्हणले. मग सगळे सतर्क झाले. महाराज गेले तीर्थयात्रेला. 6 महिने झाले, वर्ष झालं महाराज आलेच नाहीत, तिकडेच गेले तीर्थयात्रेला. आणि इकडे हे शिष्य सारखे भांडायचे महाराज असताना एकमेकाशी. पण महाराज गेल्यापासून कोणी कोणाशी भांडलं नाही. सगळे प्रेमाने एकमेकाशी वागायला लागले, सगळे गुण्यागोविंदाने राहायला लागले, एकमेकाला घास भरवू लागले, एकमेकाची सेवा करू लागले. आणि ते मठ इतका सुंदर झाला, भांडणं नाही, काही नाही, मठ मोठा झाला, वाढायला लागला सगळा मठ. प्रगती झाली त्या मठाची, भक्त वाढले, प्रचार वाढला. आणि 1 वर्षानंतर त्यांचे गुरु महाराज आले. आणि गुरु महाराज आल्यानंतर गुरु महाराजांनी बघितलं की मठाची एवढी प्रगती झालेली आहे, काय जादू झाली म्हणले. मी असताना तर मारामाऱ्या चालल्या होत्या म्हणले मठात, कसं काय झालं. तर ते गुरुंनी ओळख, गुरु सांगून गेले जाताना, काय काय सांगितलं गुरुंनी, तुमच्यामध्ये एकच कोणतरी महान भक्त आहे म्हणले, शुद्ध भक्त आहे म्हणले, आणि त्यामुळे जपून राहा म्हणले. त्यामुळं प्रत्येक जण काय विचार करायचा, ही तर शुद्ध भक्त नसेल ना, ह्याला नको काय म्हणायला. नाही नाही, ही नाही, ही तर काय, ही ही नसेल, ही असेल बहुतेक. ज्याच्या बरोबर त्याचं खटकायचं त्याला वाटायचं ही तर शुद्ध भक्त नसेल ना. असं करून करून सगळे नीटच वागायचे एकमेकाशी, कोणीच कोणाला काही म्हणत नव्हतं. असं केल्यामुळे काय झालं, सगळेच एकमेकाशी व्यवस्थित वागायला लागले. कारण चुकून ज्याला शिवी घालायची तो जर शुद्ध भक्त निघाला तर अवघड व्हायचं. आणि म्हणून कुणीच कुणाला काही म्हणेना, सगळे प्रेमाने राहू लागले. आणि अशा प्रकारे प्रेम उत्पन्न झालं, त्या मठाची फार प्रगती झाली, त्या भक्तांची प्रगती झाली. या गोष्टीत मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, काय, आपण जर सर्वांमध्ये जर असं बघितलं की हे सगळे भगवंताची लेकरं आहेत, तर आपलं सगळं गुण्यागोविंदाने आपण राहू शकतो. म्हणून म्हणलं, सुनेला सुद्धा, सुनेमध्ये, मुलामध्ये, नातूमध्ये सुद्धा आपण बघू शकतो का भगवंताचं स्वरूप आहे म्हणून. किती अवघड आहे अभ्यास आहे ना. मग ते म्हणलं घरी गेल्यावर अभ्यास करायचा, घरी गेल्यानंतर अभ्यास करायचा. हे सगळं भगवंताचं स्वरूप आहे. हे सगळं ब्रह्मच भरलंय, हे दुसरं काहीच नाही. हे सगळं परमेश्वराचं अस्तित्व आहे इकडे सगळीकडे. तुमच्या गोट्यातल्या गायी, गोट्यातल्या गायी भगवंताचं स्वरूप आहे. सगळं भगवंताचं स्वरूप आहे, इथे वेगळं काहीच नाही. माझ्याकडे बघताना, तुमच्याकडे बघताना, ह्यांच्याकडे बघताना सगळीकडे भगवंताला पहा. जमेल का, जमेल का, जमणार नाही. प्रयत्न करा, प्रयत्न करू शकताय. मला पण समजा कधी कधी यांचा राग आला समजा एखाद्या व्यक्तीचा, तर मी असा विचार करायला पाहिजे
की करतो सुद्धा मी. आता मलाही राग भरपूर आहे, पण तसं मी रागवत कुणालाच नाही. प्रभूंना विचारा. तर राग आला तर मी समजतो की हे भगवंताचं स्वरूप आहे, ही भगवंताची योजना आहे. भगवंतांनी ज्यांना पाठवले नाही, भगवंतांच्या हृदयात आहेत आणि भगवंतांनी असं त्यांना वागायला शिकवले तिरकं. भगवंतांनी त्यांना असं बोलायला लावलं, असं मी समजतो. शांत बस. ही प्रॅक्टिस करा अशी. हे हळूहळू घरी गेल्यानंतर प्रॅक्टिस करू शकतो. हे फार अवघड आहे. सगळे भांडणं मिटणार, सगळं मिटणार, सगळं मिटणार, काही राहणार नाही. हा, प्रॅक्टिकल लेवलला कधी बोलावं लागतं अधिकार असल्यानंतर. तुम्ही जर वडील असाल तर मुलगा काहीतरी वाईट करत आहे, हे भगवंतानी प्रेरणा दिली त्याला, असं म्हणू शकत नाही. त्याला 2 कानाखाली लावले पाहिजे. समजलं की नाही? तर अशा प्रकारे इथं आजचा जो श्लोक आहे याच्यामध्ये वर्णन आहे, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे कवी हस्तिनी शुणीष्वप्ष पाकेश पंडिता समदर्शिणा. आपण जर विचार केला तर हे सगळं भगवंताशिवाय इथं कुठलंही अस्तित्व नाही. सर्वांमध्ये भगवंताचा निवास आहे. एवढंच नाही, या प्लास्टिकच्या खुर्चीत सुद्धा भगवंताचा निवास आहे. कसा काय? मी आता सांगितलं नाही. खुर्ची कशापासून बनली? पदार्थापासून बनली. पदार्थ कोणी बनवला? भगवंताने बनवले. भगवंताचीच देण आहे ना. बरोबर आहे की नाही? ही भगवंताचीच आहे. म्हणून एखाद्या गोष्टीला आपण आता बघा, कुठली जरी वस्तू असेल तर त्याला पाय लावत नाही आपण. माहिती आहे का तुम्हाला? आता लावत असतील, आता बिघडलेत लोक, पण पूर्वी तर नाही, कशालाच नाही. आता आपल्या शाळेमध्ये लहान मुलांना आपण शिकवलं ना, वहीला पाय लागला की पाया पडायचं. पुस्तकाला पाय लागला की पाया पडायचं. ठीक आहे, ती विद्या आपण आहे म्हणून. खुर्चीला पाय लागला तर पाया पडायचं. सारखं आपल्याकडे सारखं आपण असंच करतोय. सारखं कशाला पाय लागला की की पाय ह्याला सुद्धा पाय लागला तर, कारण हे भगवंतानीच निर्माण केलेलं आहे. ही भगवंताच्या संबंधित आहे. या जगात अशी एक तरी गोष्ट आहे का जी भगवंतांपासून वेगळी आहे? सगळं त्या भगवंतापासूनच, परमपित्यापासूनच आले ना हे सगळं. म्हणून ह्याला जरी लाथ लागली तर पाया पडायला पाहिजे. प्रभुपाद महाराज अमेरिकेमध्ये गेले. अमेरिकेमध्ये गेल्यानंतर तिथं प्रभुपादांनी जसं म्हणलं, ते जरा ब्रिंग दिस चेअर, ते खुर्ची आणा इकडं असं म्हणलं ना, तर ते लोक असं हाताने उचलून देत नव्हते. त्यांना वाटायचं खुर्ची आहे ना, मग काय, आणि चपल्या घालून शूज घालूनच घरात फिरायचं. असं लाथ मारायची बुटाने त्याला. तिथं ते खुर्ची तिकडं ढकलत. अजूनही आपल्या भारतामध्ये संस्कृती टिकून आपण लाथ मारतो खुर्ची लावून. तर प्रभुपादांना हेही शिकवावं लागलं त्या लोकांना की खुर्चीला पाय मारायचा नसतो, खुर्ची हाताने उचलून आणून द्यायची असते. एवढ्या खालच्या लेवलचे ते लोक होते, विदेशी लोक. म्हणजे सांगण्याचा उद्देश की आपण त्या खुर्चीवर बसतो तर त्याला आपण मान देतो. प्रत्येक गोष्ट आपण, आता गाडी आहे, गाडीला लाथ मारतो का आपण? नाही मारत. आपली संस्कृती किती महान आहे बघा. गाडीची सुद्धा पूजा केली जाते, त्याला हार घातला जातो. प्रत्येकामध्ये आपण एक असं भगवंताशी कनेक्टेड वस्तू म्हणून बघतो, निर्जीव वस्तूला सुद्धा. बरोबर आहे की नाही? म्हणजे निर्जीव वस्तूची सुद्धा पूजा केली जाते आपल्याकडे. इतकी महान संस्कृती आणि आपले विचार आहे. पण आता विदेशामध्ये असं नाहीये. विदेशामध्ये असं गाडीची कोणी पूजा करत नाही. गाडीला कोणी हार घालत नाही, पूजा करत नाही. तर वेगळंच वातावरण आहे सगळं. आणि म्हणून आपण सर्वत्र भगवंताला पाहण्याचा अभ्यास करूया. आणि ते कधी होतं सांगू का तुम्हाला मी? शेवटचा मुद्दा. जो ध्यानपूर्वक भगवंताचं स्मरण करतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. ध्यानपूर्वक प्रेमाने जो भगवंताचं नामस्मरण करतो, त्याच्या हृदयामध्ये अशा वाईब्स यायला लागतात, अशा भावना यायला लागतात, तरंग यायला लागतात. हा, सर्व भगवंताच आहे. असं नुसतं म्हणल्याने होणार नाही. मग हळूहळू हळूहळू हळू सगळं सारखंच वाटायला लागलं. सगळं ते सर्वत्र भगवंताचं अस्तित्व बघतो तो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे